चला कवितेच्या बरात या उपक्रमाखाली जे आज 344वे पुष्प गुंफलं चाललेलं आहे. मला वाटतं की उदगीरच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहावं असा हा उपक्रम गेल्या 14 वर्षापासून चालू आहे. आणि या उपक्रमामध्ये मला सहभागी होण्याची संधी मिळत आहे, त्याचा मला निश्चितच आनंद होत आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दशरथ शिंदे सर, अध्यक्ष जिव्हाळा ग्रुप, माझ्या समोर उपस्थित असणारे विविध क्षेत्रातील अत्यंत तोलामोलाच्या नामवंत सर्वच अधिकारी, शिक्षक, व्यक्ती, महिला, भगिनी, सर्वजण. खरं तर अनंत कदम हे गेले 14 वर्षे कार्यकर्त्याच्या स्वरूपात ही चळवळ त्यांच्या इतर मित्रांच्या मदतीनं, सहकार्याच्या मदतीनं, अगदी कोरोना असो की कुठलंही संकट असो, या सगळ्या काळामध्ये अखंडपणे हा उपक्रम चालू आहे. मी इथे असतानाही या उपक्रमामध्ये बऱ्याच वेळा सहभागी झालो. सायंकाळी दवाखान्याची वेळ असायची, त्यामुळं काही वेळा अडचण निर्माण व्हायची, परंतु या उपक्रमामध्ये नेहमी माझ्या शुभेच्छा असायच्या सर, आणि या उपक्रमाचा मला नेहमीच कौतुक आणि आनंद वाटत असेल. 5 वर्ष दूर होतो, पण कदम सर नेहमीच या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका हे देत असायचे. काय मला माझ्या मनामध्ये एक शल्य वाटत होतं की माझ्या मित्राचा आणि माझ्या उदगीरकरांचा हा एक अतिशय उत्कृष्ट असा उपक्रम आहे आणि या उपक्रमामध्ये आपण आजपर्यंत सहभागी झालो नाही. म्हणून इच्छा असूनही पुस्तक कुठलं निवडावं यामुळे मला सहभागी होता आलं नव्हतं. सातत्याने वाटायचं की कुठलं तरी शेतकरी आणि पशुशी निगडीत एखादं पुस्तक घ्यावं आणि त्यावरती बोलावं. सरांशी बऱ्याच वेळा माझं बोलणं व्हायचं, पण ते मला जमलं नाही. हे गेल्या 15 दिवसापूर्वी माझी आणि कदम सरांची भेट झाली आणि ते म्हणाले की तुम्हाला बोलायचं आहे, पुस्तक तुमच्याच पुस्तकावरती बोला, दुसऱ्या पुस्तकाचा कशाला विचार करता, आणि हा कार्यक्रम ठरला. आणि या पुस्तकाचे माझी बरीचशी पुस्तकं आहेत. मराठीतल्या पुस्तकावर बोलू का इंग्रजीतल्या पुस्तकावर बोलू असा विषय होता. माझं ज्यावेळेला सरांशी बोलणं झालं, संवाद झाला, त्यावेळेला सरांनी सांगितलं की तुमचं जे पुस्तक सर्वत्र चालतं, देशभरात मोठ्या प्रमाणावर चालतं आणि विदेशातही जे पुस्तक गेलं आहे, आणि ज्या पुस्तकाच्या आज 35,000हून अधिक कॉपीज ह्या ऑफिशियल कॉपीज ह्या सेल झालेल्या आहेत. या पुस्तकाच्या झेरॉक्स तर अनगिनत झालेल्या आहेत, परंतु मूळ पुस्तकाच्या कॉपीजसुद्धा मोठ्या प्रमाणावर छापल्या गेल्या. या पुस्तकाचं नाव आहे हँडबुक फॉर वेटरनरी क्लिनिशियन्स, आणि हे जे पुस्तक आहे हे पुस्तक 538 पानाचं पुस्तक आहे. हे 538 पानाचं पुस्तक मी वयाच्या 35व्या वर्षी पूर्ण झालं. हे पुस्तक लिहिण्यासाठी किमान माझा 2 ते 3 वर्षाचा कालावधी हा सातत्याने माझी PhD चालू असतानाचा होता. आणि या 538 पानाचं जे पुस्तक आहे हे पुस्तक आज देशामधल्या प्रत्येक महाविद्यालयामधील अंतिम वर्षाचे विद्यार्थी वापरतात, आणि फील्डवरचे जे डॉक्टर्स आहेत त्यांच्या डॉक्टरचं एक पॉकेटमध्ये, म्हणून त्याला हँडबुक नाव दिलेलं होतं, आणि हे जवळ प्रत्येकाच्या संग्रही असणारं अशा स्वरूपाचं पुस्तक आहे. विशेष म्हणजे या पुस्तकाची पहिली आवृत्ती 2000 साली निघाली. आज 25 वर्षे या पुस्तकाला पूर्ण होत आहेत, आणि 25 वर्षे पूर्ण होत असताना याच्या 7 आवृत्ती झालेल्या आहेत, आणि मला वाटतं 15हून अधिक रिप्रिंट या पुस्तकाच्या झालेल्या आहेत. पुस्तकाला विद्यार्थ्यांचा, पशुवैद्यकांचा खूप मोठा या प्रतिसाद आहे. या पुस्तकाने मी मर्यादित विद्यार्थी 1000 विद्यार्थ्यांना पशुवैद्यक महाविद्यालय उदगीरमध्ये शिकवलं असेल, परंतु या पुस्तकाने मला लाखात लोकांनाचा शिक्षक होण्याची संधी या पुस्तकाच्या मार्फत मिळाली. त्यामुळे हे मला खूप आनंद देणारं माझ्या आयुष्यातलं पुस्तक आहे. आणि या पुस्तकावरती बोलत असताना हे खरं तर डॉक्टरांसाठीचं पुस्तक आहे. आपण इथं सर्वसामान्य विविध क्षेत्रातली मंडळी बसलो, त्यांच्यासमोर कसा विषय मांडावा हाही माझ्यासमोर प्रश्न होता. पण निश्चितच या पुस्तकाची मांडणी करत असताना या पुस्तकाचे
3 भाग आहेत त्या 538 पानामध्ये, आणि पहिला भाग आहे प्राणी विज्ञानाचा, म्हणजे जनावरांच्या शरीरातील विविध संस्था आणि त्यांची कार्य. हा बहुतांश लोकांना आपल्यापैकी विज्ञानाची जी मंडळी आहे त्यांना ज्ञात असलेला भाग आहे. दुसरा भाग आहे तो आमचा मेडिसिन, सर्जरी, गायनेकॉलॉजी. आपण सगळीकडे ऐकतो की या 3 मनुष्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या विभाग आहेत. तर या 3 विभागाच्या संबंधीची माहिती. आणि शेवटचा विभाग जो आहे, या शेवटच्या विभागामध्ये खऱ्या अर्थाने रोगनिदान कसं करावं आणि रोगनिदान, रोग प्रतिबंध आणि रोगोपचाराच्या अनुषंगाने मांडणी केलेली आहे. आता एकंदरीतच या पुस्तकाच्या पार्श्वभूमीला जाण्याच्या अगोदर मला एक महत्त्वाची बाब आपल्या सर्वांसमोर शेअर करावीशी वाटते की आज एकंदरीत जी देशाची पशुसंवर्धन, देशाची जी अर्थव्यवस्था आहे, या अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात मोलाचं योगदान जर काय असेल तर सेवा क्षेत्राचं आहे. ते साधारणतः 54% एवढं सेवा क्षेत्राचं योगदान आहे. जी देशाची आज 300 लाख कोटीची जी काही अर्थव्यवस्था असेल त्याच्यामध्ये 54% वाटा जो आहे सेवा क्षेत्राचा आहे. आणि जो औद्योगिक क्षेत्राचा मोठा एकेकाळी वाट होता तो आता 27% राहिलेला आहे. आणि कृषीचा वाटा हा 18% आहे. मला एक सांगावंसं वाटतं की भारताची अर्थव्यवस्था आज 18% जरी कृषी असेल तरी ही कृषी आधारित अर्थव्यवस्था आहे. आणि जगातला भारत असा एकमेव देश आहे की ज्या देशामध्ये 18% जे देशाचं स्थूल उत्पन्न आहे त्याच्यामध्ये कृषीचा वाटा आहे. आणि म्हणून जगभरात ज्या ज्या वेळा मंदीच्या लाटी आल्या, ज्या ज्या वेळा आर्थिक संकट आले, त्यावेळी भारत मजबूतीने उभा टाकला आणि मजबूत राहिला. त्याचं एकमेव कारण आहे 2008-9 मंदी आली होती, मध्य काळातही आली, पण या सगळ्या मंदीच्या काळात सुद्धा भारत सक्षमपणे जगामध्ये एक अर्थव्यवस्था म्हणून उभा टाकला. त्याचा मोठा आधार जर काय असेल तर कृषीचा वाटा आहे. कृषीचा वाटा आहे. अमेरिकेचा सुद्धा आज त्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये फक्त 6% कृषीचा वाटा आहे. आणि म्हणून कृषीचा वाटा अत्यंत महत्त्वाचा आहे. पण या कृषीमध्ये सुद्धा सर्वात महत्त्वाचा वाटा जर काय असेल तर तो पशुसंवर्धनचा आहे. आज 6%च्या जवळजवळ पशुसंवर्धनचा वाटा आहे. देशाच्या एकंदरीत उत्पादनामध्ये आज जवळपास 15 लाख कोटीवरून अधिकचं उत्पन्न हे आमच्या पशुसंवर्धन क्षेत्राचं आहे. आणि तसं तर आताची जर हिशोब केला तर ते 18-19 लाख कोटीपर्यंतचं उत्पन्न हे पशुसंवर्धन करतात. म्हणूनच आज देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये पशुसंवर्धन हा केंद्रबिंदू झाला आहे. देशाने सुद्धा अनेक वर्षानंतर पशुसंवर्धन खातं एक वेगळं खातं निर्माण केलं. का तर देशाला एक धोरणांना, देशातील राजकारणी धोरणांना आणि सर्वच लोकांना हे लक्षात आलेलं आहे की आपल्या देशातील कृषीचा आर्थिक वेग जर चांगला ठेवायचा असेल तर पशुसंवर्धनला स्कोप दिला पाहिजे. आणि त्या दृष्टीने पशुसंवर्धनचं महत्त्व आहे. आज तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आज भारत दुधाच्या उत्पादनाच्या बाबतीत गेल्या 27 वर्षापासून जगात क्रमांक 1 वरती आहे. दुधाचं उत्पन्न भारताचं 240 दशलक्ष टन एवढं उत्पादन आहे. आज अमेरिका सुद्धा 1/3 1/3 आहे. जगातलं प्रथम क्रमांकाचं आणि 25% दूध उत्पादन एकट्या भारताचं आहे. ही सर्वात गौरवास्पद गोष्ट आहे. आणि म्हणून देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आणि कृषीमध्ये सर्वात मोठा काय असेल तर सर्वात मोठा एकच जर पदार्थ आपण घ्यायचा म्हणलं एक शेतीतलं उत्पन्न तर ते दूध आहे. ज्या दुधाचा 12 लाख कोटी रुपये इतकं मोठा सहभाग या उत्पन्नाचा आहे. दुसरं महत्त्वाची बाब आहे ते म्हणजे आपल्याकडं असणारं अंडी उत्पादन. भारत देश जगामध्ये अंडी उत्पादनाच्या बाबतीत सुद्धा आता 2ऱ्या क्रमांकावरती आहे. आणि जवळपास 143 अब्ज अंडी उत्पादन आपल्या देशामध्ये होते. जगामध्ये 4थ्या कधी 5व्या क्रमांकावर राहतो तो मांस उत्पादनाच्या बाबतीत. आणि ते सुद्धा आपलं जवळपास 10.25 दशलक्ष टन इतकं उत्पादन आहे. सांगण्याचा हा उद्देश आहे की भारत आज जगामध्ये पशुसंवर्धनाचे जे उत्पादनं आहेत त्या उत्पादनाच्या बाबतीत एक अग्रेसर देश आहे. आणि हे अग्रेसर असतानाही देशाच्या अन्नधान्याच्या स्वयंपूर्णतेत याचा फार मोठा वाटा आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण सर्वजण विज्ञानाचे विद्यार्थी आहोत, की मनुष्याच्या आहारामध्ये दररोज 1 ग्रॅम प्रति किलो प्रमाणे आवश्यक आहे. मी जर 70 किलोचा असेल तर मला दररोज 70 ग्रॅम आहारामध्ये प्रथिनं असली पाहिजे. आणि 70 ग्रॅम प्रथिनं घेत असताना 35 ग्रॅम प्रथिनं ही वनस्पतीजन्य असली पाहिजेत आणि किमान 30 ते 35 ग्रॅम प्रथिनं हे प्राणीजन्य असली.
याच्या मागची भूमिका अशी आहे की प्रत्येकाच्या आहारामध्ये प्राणीजन्य प्रथिनामध्ये कशाचा समावेश आहे, तर दूध, अंडी, मांस आणि मासे ह्या 4 बाबीचा समावेश आहे. म्हणून प्रत्येकाच्या आहारामध्ये या 4 पैकी कुठलाही एक घटक असला तरी चालतो आणि सगळेच घटक घेत असेल तर ते आणखी चांगलं आहे. परंतु आहारामध्ये या प्रथिनांचा समावेश असणं हे मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. मानवाचं पोषण जर चांगलं करायचं असेल तर नुसतेच वनस्पतीजन्य प्रथिनं घेऊन चालणार नाही, तर प्राणीजन्य प्रथिनाचा आहारामध्ये समावेश असणं हे गरजेचं आहे. कारण प्राणीजन्य प्रथिनं ही अत्यंत दर्जेदार प्रथिनं आहेत. कारण यात असणारे अमायनो ॲसिड्स, अमिनो आम्ल आहेत, ते वनस्पतीमध्ये अजिबात जी अत्यावश्यक अमिनो आम्ल आहेत 9 ते नाही आहेत आणि त्याच्यामुळे प्रत्येकाच्या आहारात प्राणीजन्य प्रथिनं असली पाहिजे. आपण शाकाहारी म्हणतानाही भारत देशाने दूध स्वीकारलं आहे आणि दूध हे प्राणीजन्य जरी असलं तरी आपण शाकाहारी म्हणून घेत असतो. दुसरं आहे की अंडी सुद्धा आता शाकाहारी म्हणून अनेक लोक त्याच्याकडे वळलेले आहेत. कारण की अंड्यामध्ये जीव नाही असं अंड खाण्याचा असल्यामुळं आता अंड्याकडे वळलेले आहे. की या प्राणीजन्य प्रथिनाचा आहारामध्ये समावेश असणं गरजेचं आहे. आज भारत देशामध्ये दुधाचं उत्पादन एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहे की आज पंजाब, हरियाणातले लोक 1 लिटर ते 1200 मिली दूध रोज घेतात. महाराष्ट्रात तेच 350 मिली दुधाचं सेवन आहे. आपल्या जे मेडिकल काउन्सिलच्या म्हणण्याप्रमाणे किमान प्रत्येकाच्या आहारामध्ये दररोज 300 मिली दूध असलं पाहिजे. 300 मिली. ज्यानं दुधाबरोबर इतर काही घेत असेल त्याला 300 मिली आहे. पण पंजाबी लोक सर्वात व्हेजिटेरियन आहेत बघा. पंजाब, राजस्थान आणि हरियाणा हे जे राज्य आहेत या राज्यामध्ये मांसाहाराचं प्रमाण फार नगण्य आहे. जसं जसं दक्षिणेला जातो तसं तसा मांसाहार मोठ्या प्रमाणावर आहे आणि आपण मधल्या अवस्थेत आहेत. आपण 50-50% आहोत. म्हणून ह्या ज्या राज्यामध्ये पूर्ण शाकाहारी असणारे लोक आहेत, राजस्थान असो, हरियाणा असो, तर ते 1000 मिली ते 1300 मिली दररोज त्यांच्या आहारामध्ये दुधाचा समावेश आहे. कारण ते अंडी, मांस इतर गोष्टी खात नाहीत किंवा फार कमी प्रमाणात त्यांच्याकडे सेवन होत असतं. आज अंड्याचं सुद्धा उत्पादन एवढं मोठं वाढलेलं असताना जे दररोज प्रत्येक माणसाच्या आहारात अर्धा अंड्याची गरज आहे. वर्षाला 180 अंडी, पण मिळतात 103च अंडी. एवढं मोठं अंडी उत्पादन असणार आहे. आणि महाराष्ट्रात तर सगळ्यात महाराष्ट्र अंडी उत्पादनाच्या बाबतीतही बराच मागे पडलाय आणि अंडी खाण्याच्या बाबतीतही माग आहे. आणि फक्त 62 अंडी म्हणजे दररोज जे वर्षाला 180 अंडी मिळायला पाहिजे ते 60 ते 62 अंडी महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती सेवन करतो असं आहे. हे जे पार्श्वभूमी सांगितली ती मानवी आरोग्याच्या दृष्टीने सांगतोय. आणि दुसरी मला बाजू जी सांगायची आहे की या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या, स्वयंरोजगाराच्या मोठ्या प्रमाणावर संधी आहे. आजही आपल्या देशाला 600 दशलक्ष मेट्रिक टन एवढ्या दुधाची गरज आहे आणि आज दूध आपलं जवळपास 240 आहे. आणि म्हणून एवढी मोठी मजल मारायची आहे. अंड्याच्या बाबतीत आज जे अंडी उत्पादन आहे त्याच्या किमान 3पट अंडी उत्पादन आपल्याला करायचं आहे. आणि मांसाच्या बाबतीत सुद्धा 2पट ते 2.5पट मांसाचं उत्पादन करायचं आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर या उत्पादनाला आपल्या देशामध्ये वाव आहे. आणि म्हणून या क्षेत्रामध्ये आपण सर्वजण ज्येष्ठ आहात. मी या दृष्टीने सांगतोय की आजही या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या, स्वयंरोजगाराच्या, उद्योजकतेच्या मोठ्या प्रमाणावर संधी आहेत. आणि येणारी अनेक पुढली वर्ष ही मी सांगतो की या क्षेत्रामध्ये तरुणांना, बेरोजगारांना, शेतकऱ्यांना अत्यंत चांगल्या रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या या क्षेत्रामध्ये संधी आहे. अशा दृष्टिकोनातून आपण याकडे पाहण्याची गरज आहे. एक स्वतंत्र उद्योग म्हणून पुढे येतोय. स्वतंत्र उद्योग म्हणून दूध व्यवसाय पुढे येतोय. अंड्याचा उद्योग, पोल्ट्री उद्योग पुढे येतोय. त्या क्षेत्रामध्ये आपण अजूनही मागे आहोत. पश्चिम महाराष्ट्र पुढे आहे, आपण मागे आहोत. तर आपल्याही भागामध्ये याचा प्रचार आणि प्रसार, लोकप्रबोधन या दृष्टीने होण्याची गरज आहे. या दृष्टिकोनातून मी या विषयाची या ठिकाणी मांडणी केली आहे. माझ्या पुस्तकाच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर पहिला भाग मी थोडासा आपल्या बरोबर, जरी हे पशुविज्ञान आपल्या सर्वांना माहिती असलं तरी एक थोडासा त्यातला काही रंजक भाग मी आपल्याशी शेअर करू इच्छितो. माणूस आणि जनावर, विशेषतः मी इथं केंद्रबिंदू गाईला मानतो. गाय, म्हैस जे प्राणी दररोज आपल्या जवळ असतात आणि आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि मनुष्य याची थोडासा तुलनात्मक मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आज एकंदरीत जी काही रचना आहे, कार्य आहेत विविध अवयवाची जवळपास सारख्या आहेत. भिन्नता काय आहे? पहिली महत्त्वाची बाब आहे की आपला सगळ्यांना जो आकार आहे, आपल्या सगळ्यांना एक विशिष्ट आकार जो मिळाला आहे तो कशामुळे मिळाला आहे? तर अस्थि संस्थेमुळे मिळाला आहे, हाडामुळे मिळाला आहे. नाहीतर आपण त्या गोगलगाईसारखे राहिलो असतो. तर हाडामुळं आपल्याला आकार आहे. तर हा हाडामुळं असलेला आकार, जनावरात पण विशिष्ट आकार आहे. माणसामध्ये 206 हाडं असतात. एकंदरीत शरीरामध्ये 206 असतात.
गाई म्हशीमध्ये 208 हाडं असतात. म्हणजे जवळपास आपल्यात आणि त्यांच्यात तेवढीच हाडं आहेत. फक्त आपण उभे आहोत, जनावर हे आडवं आहे. जनावराच्या बाबतीत बघायचं झालं तर पुढचे पाय, जनावराचे पुढचे पाय म्हणजे आपले हात, आणि म्हणून हाताचे आणि पायाचे हाडं हे दोन्हीमध्ये सारखेच आहेत, सारख्याच बाबी आहेत. फक्त आपले हात हे हात म्हणून वापरतो पुढचे पाय, आणि या हात हे आपल्याला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करण्यासाठी मदत करणारे हात आहेत. जनावराची एकंदरीत शरीर जर हाडाचा सांगाडा जर बघितला तर तो ओझं वाहण्यासाठी, मोठं ओझं वाहण्यासाठी अनुकूल असा आहे, कारण शरीरावर त्या ओझं वाहायला जाऊ शकतं, आणि माणूस हा सरळ जाणारा जास्त प्राणी आहे. आता यामध्ये हाडाच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर एक महत्त्वाचा फरक जो आहे तो आपल्याला शेपटी नाही आणि जनावराला शेपटी आहे. शेपटीचे 18 ते 20 हाडं जास्त आहेत. माणसाला पण शेपटीची हाडं आहेत बरं, पण ते रुडिमेंटरी आहेत. आपण म्हणतो की आपला वंशज हा माकड आहे, वानर आहे, त्याला शेपटी होती, त्याची शेपटी निघाली आणि मानव झाला. तर या मानवाला सुद्धा 3-4 हाडं, छोटी हाडं ही शेपटीची हाडं आहेत आपल्याला पण. एवढाच एक शेपटी असणे आणि नसणे महत्त्वाचा फरक आहे. बाकी थोडेफार 1-2 हाडं इकडे तिकडे कमी आहेत. छातीचा पिंजरा जनावराचा 13 पासळ्याचा असतो आपला, आणि आपला 12 पासळ्याचा असतो. पण तुम्हाला सांगायचं म्हटलं तर घोड्याचा 18 पासळ्याचा असतो, म्हणून घोडा जास्त धावतो, जास्त पळतो. घोड्याची छातीची क्षमता खूप जास्त आहे. तर असे हाडाच्या बाबतीतचे थोडेफार फरक आहेत. त्यानंतर दुसरा आहे सांधे. जनावरात आणि माणसात जे सांध्याला जाण्यापूर्वी महत्त्वाचं आहे की डोक्याची हाडं आणि पाठीची मणके हे जवळपास सारखीच रचना आहे. इथं उभी आहे, तिथं आडवी आहे. सांध्याच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर पुढच्या पायातली, मागच्या पायातले सांधे असो किंवा वर्टेब्रल कॉलम ज्याला म्हणतो, तर त्यांची सगळी सांधे हे जवळपास सारखेच असतात. फक्त एक वैशिष्ट्य आहे की माणसाच्या हातातले सांधे जास्त मूव्ह होणारे आहेत, मोकळे आहेत. आपल्या एवढं जनावराला आपण हाताने ज्या ॲक्टिव्हिटीज करतो तेवढ्या हाताने लिहिता येतं, धरता येतं, फेकता येतं, तसं जनावराला करता येतं. त्यातल्या त्यात थोडेसे कुत्र्याचे किंवा श्वानाला काही ॲक्टिव्हिटीज करता येतात पुढल्या पायाने. मांजर असेल, श्वान असेल, यांना करता येतं. पण मोठ्या जनावरांमध्ये पुढच्या पायातल्या सांध्याची फार मोठी हालचाल होत नाही. एकंदरीत सांधे आणि हाडं त्यांचे वाहतुकीसाठी जास्त उपयोगी असणार आहे. श्वसन संस्थेच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर त्यांची आणि आपली श्वसन संस्थेमध्ये काहीही भिन्नता नाही आहे. श्वसनाच्या क्रियेमध्ये भिन्नता नाही आणि श्वसनामध्येही नाही. जे अवयव श्वसनाचे आपले आहेत, नाकपुडे असतील, जो साऊंड बॉक्स आहे, लॅरिंग्स आहे, ज्याच्यानंतर जे काही ट्रकिया म्हणतो, आणि त्याच्याबरोबर श्वासनलिका असेल किंवा फुफ्फुस असतील, हे सगळं जवळपास सारखं आहे. यांची कार्यपद्धती सुद्धा सारखी आहे. हवा आत घेणं असेल, ऑक्सिजन आत घेणं असेल, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणं असेल, या सगळ्या क्रिया सारख्याच आहेत. एकच फरक आहे त्यांचा साऊंड बॉक्स आणि आपला साऊंड बॉक्स. घशामध्ये साऊंड बॉक्स आहे, लॅरिंग्स आहे, ते पण आवाज काढतात, आपल्याला पण आवाज काढता येतो, आपल्याला बोलता येतं. स्पीच आपल्याकडे एक महत्त्वाची बाब आहे, ती जनावरात कमतरता आहे. याच्यानंतर जी विसर्जन संस्था आहे, मूत्रविसर्जन संस्था आहे, त्याच्यात आणि आपल्या संस्थेमध्ये सुद्धा काही फारशी भिन्नता नाही. आपल्याला जशा 2 किडनी दिलेल्या आहेत, 2 युरेटर असतात, नलिका, मूत्रवाहक नलिका असतात, एक ब्लॅडर असतं आणि युरेथ्रा असतो, तशीच रचना मानवासारखीच जवळपास रचना ही प्राण्यामध्ये आहे. फक्त प्राण्यामधली किडनी जी आहे, विशेषतः गाई म्हशीमधली जी किडनी आहे ना, आपली अगदी स्मूथ असते, अगदी गुळगुळीत असते, त्यांच्या याच्यामध्ये गाठी असल्यासारख्या असतात. एवढाच भिन्नता आहे. पण लघवी तयार होण्याची किंवा मूत्र तयार होण्याची क्रिया प्राण्याची असो किंवा माणसाची असो सारखीच आहे. एक वैशिष्ट्य आहे मूत्रविसर्जनाच्या बाबतीत, म्हणजे ज्याला आपण शरीर क्रिया म्हणतो, माणसामध्ये लघवी नियंत्रित करता येते. हा फार महत्त्वाचा भाग आहे. आपण व्हॉलंटरी मूत्रविसर्जन करतो, म्हणजे लघवी विसर्जनावरती आपलं नियंत्रण आहे. आपण आता कार्यक्रम चालू आहे, आपल्याला 2 तास बसायचे तर आपण बसतो. जेव्हा 2 तास झाल्यानंतर आपण लघवीला जाऊ, कधी अर्ध्या तासालाही जाऊ, म्हणजे आपल्या मनात विचार आल्यानंतर आपण लघवीला जातो. तसं जनावराचं नाही आहे. जनावराची रिफ्लेक्स ॲक्शनही आहे. जनावर आपण पाहिले की काम करतानाही लघवी करतं, चालतानाही करतं, उभा टाकल्या जागी लघवी करतं. जेव्हा लघवी आली तेव्हा ते लघवी करतं.
त्याच्यामुळे त्याचं नियंत्रण नाही. हा एवढा एक त्याच्यातल्या शरीर क्रियेमधला भिन्नता आहे. याच्यानंतर जी प्रजोत्पादन संस्था आहे, प्रजोत्पादन हे तर सगळ्यात प्राणी मार्तराची प्रजोत्पादन हे कार्य आहे. आणि प्राण्याचं जे प्रजोत्पादन प्रजनन संस्था आहे आणि मनुष्याची प्रजनन संस्था आहे याच्यामध्ये फारशी अशी भिन्नता नाही. म्हणजे त्या गोष्टी निसर्गानं ठरवलेल्या आहेत. 2 बीजांड असतील, 2 काय आमच्या ज्या नलिका आहेत, फॅलोपियन ट्यूब्स म्हणतो, गर्भाशय म्हणतो, या सगळ्या गोष्टी जवळपास सारख्या. थोडीफार रचनेमध्ये प्रत्येक प्राण्याप्रमाणे थोडीफार भिन्नता असेल. फक्त एकच आहे, गाई म्हशीमध्ये असे 2 हॉर्न्स असतात, युटेराईन हॉर्न्स. जे गर्भाशय आहे त्या गर्भाशयाला असे 2 मध्ये ते डिव्हाइड झालेलं असतं. आणि म्हणून कधी कधी गर्भधारणा डाव्या बाजूला, कधी गर्भधारणा उजव्या बाजूला अशा पद्धतीनं जनावरांमध्ये होत असते. म्हणजे गर्भाशयाचे 2 भाग असे तिथे असतात सुटे, तर अशी होऊ शकते. एवढाच फरक आहे, माणसाच्या मध्ये एकच बॉडी असते आणि त्याच्यामध्ये गर्भधारणा होत असते. ऋतुचक्र हे सर्वच प्राण्यामध्ये आहे. गाई म्हशीमध्ये आपण पाहतो की 21 दिवसाला गाई म्हशी ह्या माझावर येत असतात आणि गाभण राहिल्यानंतर 9 महिन्याचा गाभण काळ आहे. गाभण काळ वेगवेगळ्या प्राण्यामध्ये वेगळा आहे. म्हशीमध्ये 10 महिने आहे, शेळी मेंढीमध्ये 5 महिन्याचा आहे, डुकरामध्ये 115 दिवसाचा आहे, कुत्र्यामध्ये 60 दिवसाचा आहे. असे विविध प्रकारचे म्हणजे कार्यकाल हे वेगवेगळ्या प्राणीमात्रामध्ये गर्भधारणेचे आहेत. पण माणूस आणि गाय हे फार जवळ आहे, कारण माणसाचा आणि गायीचा गर्भधारणेचा कालावधी हा साधारणतः 9 महिन्याचा. याच्यामधलं वैशिष्ट्य आहे की खरं तर जे प्राण्याचं प्रजनन आहे हे प्रजनन हे प्रामुख्याने म्हणजे प्राण्याची प्रजनन संस्था आणि प्राणी हे प्रजननाच्या दृष्टिकोनातून प्रजनन संस्था ही काम करत असते. हे त्यातलं एक फार महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. याच्यामध्ये प्रजनन संस्थेनंतरचा महत्त्वाचा जो भाग आहे तो आपण 2-3 संस्थेच्या बाबतीत नेहमी विचार करतो की खरंच ज्यावेळेला पचन संस्थेचा विचार करतो, जनावरं चारा खातात, झाडपाला खातात, इतर गोष्टी खातात आणि आपलं खाद्य हे वेगळं आहे. आणि म्हणून जनावरांची पचन संस्था आणि मानवाच्या पचन संस्थेमध्ये खूप मोठा फरक आहे. कुत्र्याची पचन संस्था ही आपल्याशी मिळती जुळती पचन संस्था, पण गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या यांची जी पचन संस्था आहे ही रवंत करणाऱ्या प्राण्याची पचन संस्था आहे. आणि हे रवंत करणारे प्राणी जे आहेत, या रवंत करणाऱ्या प्राण्याची पचन जे प्राणी आहेत हे एक तर रवंत करतात आणि नंबर 2 हे पूर्णतः शाकाहारी आहे. पूर्णतः शाकाहारी आहे. आपण निसर्गतः शाकाहारी नाही आहे. आपण मांसाहारी आहे, पण आपण ऑम्निव्होरस ही कॅटेगरी आहे, मधली कॅटेगरी आहे. आपण दोन्ही खातो, मांसाहारी करतो आणि आपण शाकाहार पण करतो. परंतु गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या ह्या पूर्णतः शाकाहारी आहेत. पूर्णतः शाकाहारी. हा महत्त्वाचा त्यांच्यातला फरक आहे. पचन संस्थेमध्ये जवळपास सगळे अवयव सारखे आहेत. तोंडापासून जे सुरुवात होते ते घसा असेल किंवा अन्ननलिका असेल, पोट असेल, त्याच्यानंतरचा लहान आतडे, मोठे आतडे, हा सगळा भाग. पण फरक कशात आहे तर फक्त पोटात आहे. आपलं हे साधं पोट आहे, हे साधं पोट आहे आणि जनावराचं जे पोट आहे त्याला आपण रवंत करणाऱ्या प्राण्याचं पोट म्हणतो. त्याची 4 कप्पे असतात आणि पोट हे सर्वात मोठं आहे. जनावराचं तुम्ही पाहत असाल की पोट नेहमीच मोठं असतं, कारण या पोटाचा मोठा भाग हा शरीरातला हा पोटाने व्यापलेला आहे. पोटामध्ये 4 कप्पे असतात आणि यातला एकच कप्पा 70% जागा व्यापत असतो. बाकी कप्पे हे छोटे छोटे कप्पे असतात, पण या प्रत्येक कप्प्याचं काही ना काही काम आहे. आता या रचनेमुळे फार मोठा फरक आहे. मानवामध्ये जे काही अन्न आहे ते पचतं कुठं, आपण खातो, गिळतो, पोटामध्ये जातं आणि लहान पोटातनं ज्याला जठर म्हणतो त्या जठरात थोडंसं पचन होतं, फार हलकं. मुख्य पचन होतं लहान आतड्यामध्ये. लहान आतड्यामध्ये पचन होतं आणि ते विकराणी होतं. आपण सर्वांनी ऐकलं असेल ट्रिप्सिन, अमारोसिन असे वेगवेगळे विकर किंवा एन्झाईम्स असतात, त्याच्याने पचन होत असतं आणि तिथनंच आपलं शोषण होत असतं. परंतु मोठ्या प्राण्यामध्ये त्याच्या रवंत करणाऱ्या ह्या पोटामध्ये अन्न साठवलं जातं आणि तिथं पचन होत असतं. आपण एकदा खाल्लं, एकदा चावून गिळलं की आपणाला बाहेर काढता येत नाही, ते पोटातच जातं मग त्याची पचनक्रिया पुढे सुरू होते. पण या मोठ्या जनावरामध्ये अन्न खाल्लं जातं, अन्न खाण्याची क्रिया तासभरात जनावर चरेल, 1-2 तासामध्ये चारा खाऊन घेईल, पोट भरेल, मग निवांत राहील आणि निवांत राहून मग रवंत करायला सुरू करेल. रवंत करतं. ते रवंत करत असताना जनावर पोटातलं अन्न
हे बघा, जड अन्न पोटातलं काढता येत नाही. ज्वारीचे भरडा असेल, पीठ असेल, हे जनावराला पोटातून बाहेर नाही काढता येत. हिरवा चारा आहे, वाळलेला चारा आहे, तर ते जनावर पोटातनं बाहेर काढतं. तो तरंगता असतो पाण्यावरती. पोटामध्ये पाणी असतं, पाण्यामध्ये जे घट्ट घटक आहेत, घन घटक आहेत, ते खाली जातात आणि हे जे घटक आहेत ते तरंगत असतात. हे तरंगलेले घटक एकत्र करून जनावर तोंडात काढतं आणि मग चगळत बसतं. चगळून 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 बारीक करतं, लाळेमध्ये मिसळतं आणि मग पोटात जातं आणि मग त्याच्यावरती क्रिया होत असते. पण इथं विकरांची क्रिया नाही, फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. यांच्यामध्ये जंतू असतात. नेहमी आपण गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहेत म्हणतो. आता आपण त्याला कल्पना वेगळी मांडली, पण गायीच्या पोटामध्ये, म्हशीच्या, शेळी, मेंढीच्या पोटामध्ये करोडो, मी म्हणेल अब्जावधी, करोडोच नाही तर अब्जावधी जंतू असतात. आणि हे 3 प्रकारचे जंतू असतात. जीवाणू आहेत, त्याच्यानंतर बुरशीजन्य आहेत आणि एक तिसरा जो आहे प्रजीवजन्य. असे 3 प्रकारचे जीवाणू असतात. 1 मिली पोटातला जे स्त्राव आहे पोटामधला, त्या 1 मिलीमध्ये 80 लाख जंतू असतात. 80 लाख, विचार करा. आणि जनावराच्या पोटामध्ये, तुम्हाला आश्चर्य वाटेल, जनावराच्या पोटाची कॅपॅसिटी जी आहे ती साधारणतः 140 लिटर. 140 लिटर म्हणजे 7 मोठे बादल्या किंवा 7 मोठ्या पाण्याच्या घागरी एवढी कॅपॅसिटी आहे. भारतीय गोवंशाची सुद्धा 100 लिटरच्या खाली नाही आहे. तर 100 ते 140 लिटर एवढं मोठं पोट परमेश्वराने या जनावराला दिलेलं आहे. एवढं पोटामध्ये सगळं पाण्यासारखा पदार्थ असतो आणि दररोज जनावर 100 लिटर लाळ तयार करतं. 100 लिटर, किती मोठी लाळ आहे बघा. म्हणजे 5 घागरी लाळ त्याची तयार होते आणि ही लाळ या रवंत करताना गिळत असते. जवळपास दररोज जनावर 40,000 वेळा रवंत करतं. 40,000 वेळा. तोंडाच्या हालचाली 40,000 वेळा होत असतात. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे रवंत करण्याची क्रिया आहे. हे परमेश्वराने दिलेली फार मोठी देणगी ह्या आमच्या रवंत करणाऱ्या प्राण्याला आहे आणि म्हणून त्यांचं पचन नाही. हे लाखो करोडो जंतू जे आहेत पोटात, या अन्नावरती क्रिया करतात, चाऱ्यावरती. आणि हे बघा, तंतुमय पदार्थ आहेत सगळे. वाळलेल्या काड्या आहेत, हिरव्या काड्या आहेत, या काड्यावरती क्रिया करणार आणि त्याचं पचन करणार. ते जंतू त्या काड्याचं पचन करून ते अन्नद्रव्य घेणार, स्वतः वाढणार आणि ते जंतू पुढे पोटात, खालच्या पोटात जातात. अभोमॅझम म्हणतात, जे माणसासारखं पोट आहे जठर, त्याच्यात जातात, तिथं मरतात आणि तिथून त्याच्यानंतर त्याचं पचन होतं आणि त्याचं शोषण होतं. फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. आम्ही दूध पितो, आम्ही अंडी खातो, आम्ही डाळी खातो. जनावर शेतातला टाकलेला कडबा, वाया गेलेला चारा, टाकाऊ गोष्टी, जाळून टाकायच्या सगळ्या गोष्टी जनावर खातो. बघा, परमेश्वराने कशी मशीन तयार केलेली आहे की जे सगळं टाकाऊ आहे ते खाऊन जगातलं सर्वोत्तम अन्न, ज्याला आपण संपूर्ण अन्न म्हणतो, ते दूध जनावर तयार करतं. आणि हे दूध कुठं होतं? दूध तयार होण्याची क्रिया जी आहे या पोटातल्या पचनात आहे. आणि म्हणून आम्ही चांगल्या प्रथिनाला आग्रह करतो की आम्ही आहारात म्हणतो की अंड्याचं प्रथिन असलं पाहिजे, दुधातलं प्रथिन असलं पाहिजे, हे चांगली प्रथिनं असली पाहिजेत. पण जनावराला असल्या प्रथिनाची आवश्यकता नाही. काही लोक, उत्साही लोक अंडे पाजवतात. काही गरज नाही जनावराला अंडे पाजायचं, दूध पाजायची गरज. हां, वासरू लहान आहे, 3 महिन्याचा आहे, 6 महिन्याचा आहे, त्याच्या पोटाला ती गरज आहे तोपर्यंत ठीक आहे. नंतर त्याचं पोट बदललेलं असतं, त्याला पुन्हा दुधाची गरज नाही, अंड्याची गरज नाही, बाकी कशाची गरज नाही. कारण त्याच्या शरीरातच अशी क्रिया होते की अतिशय दर्जेदार प्रथिन, म्हणजे वाया गेलेल्या प्रथिनापासून, अतिशय खराब प्रथिनापासून सर्वोत्तम प्रथिनं, दर्जेदार प्रथिनं तयार करण्याचं काम जनावरांच्या पोटामध्ये हे करोडो देव जंतू जे आहेत हे करण्याचं काम करत असतात. आणि म्हणून ही पचनक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. त्याला वाळलेला चारा असो, हिरवा चारा असो, खुराक असो, ह्या गोष्टी लागत असतात. आता देशी जनावरं निव्वळ हिरव्या चाऱ्यावर, वाळलेल्या चाऱ्यावर राहतात. खुराक आपण थोडाफार देतो आणि म्हणून त्यांच्या सगळ्या गोष्टीवरती वेगळा परिणाम दिसतो. हे सगळं चाऱ्याशी निगडीत आहे. आणि ज्या जनावराला खुराक जास्त दिला जातो त्याच्या शेणामध्ये सुद्धा फरक पडतो. कारण की मानवाचा आहार ज्यावेळेला जनावराला जास्त प्रमाणात दिला जातो त्यावेळेला शेणाच्या दर्जेवर सुद्धा त्याचा फरक पडत असतो. शेण वेगळं येणार, त्याचं पातळ शेण येईल, शेणाला थोडासा वास लागेल. शेण ज्या पद्धतीने हिरवं जे घरी सारवायला वापरलं जायचं त्याचा थोडाही वास यायचा नाही. तर हे सर्व अन्नावरती अवलंबून आहे, अन्न जसं खाल्लं जातं. आणि म्हणून जनावराच्या पचन क्षमतेचा खूप मोठा फरक
जो पचनक्रियेचा आहे तो प्राणी आणि प्राणी आणि मानवामध्ये निश्चित आहे. माणसाचं आणि कुत्र्याचं पचन सारखं, म्हणून आपला जो आहार आहे आणि कुत्र्याचा आहार आहे सारखाच आहे, आणि हे दोन्ही आहार दोघांनाही पचवण्याची क्षमता आहे. यानंतर सर्वात महत्त्वाची संस्था आहे जी नेहमी आपण वाटतं की आपल्याला जनावर हे निर्बुद्ध आहे, जनावरांना काही कळत नाही, आम्ही शहाणे आहोत, आम्ही मनुष्य आहोत, म्हणून यांची चेतासंस्था आहे का? तर आहे. चेतासंस्था आपली आणि त्यांची काहीही फरक नाही. सगळे मेंदू जो आहे ना, मेंदूपासून सगळं मज्जारज्जू असेल, चेतासंस्था असेल, सगळी प्राण्याला परमेश्वराने दिलेली आहे. काही फरक नाही. कवटी आहे, त्याच्यात मेंदू आहे, सगळा. परंतु आपला मेंदू थोडा मोठा आहे आपल्या शरीराच्या वजनाच्या मानाने, आणि जनावरांच्या शरीराच्या वजनाच्या मानाने त्यांचा मेंदू थोडा छोटा आहे, वजनाने म्हणायचं. त्याच्यानंतर यांच्या कार्य जे आहेत ना ती सारखीच कार्य आहेत. मग आपण नेहमी विचार करतो की आपली जी जनावरं आहेत या जनावरांना ज्या गोष्टी आहेत, माणसाला जशा भावना आहेत तशा जनावरांना भावना आहेत का नाही, जनावराला त्याचा काही बुद्धिमत्ता आहे का नाही, जनावरांना काही गोष्टी कळतात का नाही, असे प्रश्न आपल्याला नेहमी आपल्यासमोर येत असतात. जनावरं स्वप्न पडतात का नाही, जनावरला झोप लागते का नाही, असे प्रश्न आपल्यासमोरही असतात. आपण जनावरला झोपताना फार कोणी पाहत नाही. फार जर जवळून कुणी पाहिलं असेल तर सांगू शकेल. जनावर पण झोपतं. 24 तासामध्ये जनावराला 4 ते 6 तास आरामाची गरज आहे. आपण म्हणतो 8 तास झोपलं पाहिजे माणसाने, 8 तास झोपलं पाहिजे, आणि 8 तासामध्ये आपली 4-5 तासाची झोप ही खूप म्हणजे डीप स्लीप ज्याला म्हणतो आपण, गाढ झोप असते. तर गाढ झोप माणसाला येते, जनावराला पण झोप येते, पण जनावराची गाढ झोप अत्यंत दुर्मिळ असते. जनावराची झोप फार अलर्ट झोप असते आणि फार हलकी झोप असते, वरवरची असते. आणि म्हणून जनावराच्या गोठ्यात तुम्ही कुठूनही जा, गेल्याबरोबर ते जनावर लगेच शेपटी हलवतं, उठतं, जागतं, म्हणजे पटकन उठतं. म्हणजे अशा पद्धतीची झोप आहे, पण त्याला पण आरामाची गरज आहे. आणि म्हणून माणूसही झोपतो आणि जनावरही झोपतं. आता दुसरी महत्त्वाची बाब आहे की माणूस ज्यावेळेला गाढ झोपेत असतो त्याला माणसाला स्वप्न पडतात. म्हणजे माणसाला स्वप्न पडतात, रोजच पडतात अशातला भाग नाही. स्वप्न ही साधारणतः आपल्या डोक्यातल्या विचारावरती आधारित असू शकतात, कधी काल्पनिकही असतात, कारण माणसाची बुद्धिमत्ता तीक्ष्ण आहे. जनावराच्या बाबतीत जनावर काय आपल्याला कधी सांगणार नाही मला काय स्वप्न पडले, त्याच्यामुळे फार त्याचा अभ्यास कुणाला जनावराच्या मनातलं काय झालं हा करता आला नसेल. परंतु जनावरालाही स्वप्न पडतात, पण ती स्वप्न कशी असतात तर त्याच्या रोजच्या ॲक्टिव्हिटीजवर, कारण त्या दिवशी काय काम केलं असेल, काय घटना घडल्या असतील त्याच्यावरती अतिशय साधारण स्वरूपाची पडू शकतात असं म्हटलं जातं. पण निश्चित जनावराला स्मरण आहे. आपली स्मरणशक्ती दांडगी आहे, दीर्घकाळाची आहे. जनावराला पण स्मरणशक्ती आहे, ते पण त्यांना पण गोष्टी लक्षात राहतात. ते पण आपल्याला जशा माणसाच्या ओळखी आहेत तसे ते माणसालाही ओळखतात, जनावरालाही ओळखतात. त्याच्यामुळं ते पण आहे, भावना आहेत, संवेदना आहेत. माणसाला जसं प्रेम माणूस दाखवतो तसं जनावर पण प्रेमळ आहे. आपल्याला राग येतो तसं जनावराला पण राग येतो. जनावराला पण तुम्ही पाहिलं असेल की आपण कधी छेडलं तर जनावर चावाही घेऊ शकतं, जनावर मारूही शकतं, जनावर अंगावर पण येऊ शकतं. जनावरांची उदाहरणं आहेत, काही रेडे जे आहेत पॉवरफुल असणारे, रागात आले तर माणसाला मारून पण टाकलेले जनावर एकदा तरी झाला. आणि म्हणून त्यांच्यात पण द्वेषबुद्धी पण आहे काही प्रमाणामध्ये, पण त्यांना म्हणजे प्रेम आणि राग ह्या दोन्ही गोष्टी माणसात जशा आहेत तशा त्यांच्यामध्ये पण आहेत. आणि आपण प्रेमाच्या बाबतीत सुद्धा नेहमी पाहतो की ज्या जनावराला, जसं आपण संस्काराच्या बाबतीत जनावराच्या कोणी बोलत नाही, आपण लेकरावरती संस्कार म्हणतो, कुटुंबातील म्हणतो, खानदान म्हणतो, संस्कार चांगले आहेत, आई वडील कसे वागतात आणि कसे संस्कार करतात त्याच्यावर मुलांची जडणघडण होते. मग हे जनावराच्या बाबतीत आहे असं वाटतंय का आपल्याला? जनावराच्या बाबतीत संस्कार हा शेतकरी किंवा पशुपालक करत असतो. मला वाटतं की ज्या पशुपालक प्रेमाने जनावरांचा सांभाळ करतो, जो पशुपालक जनावरांचा प्रेमाने सांभाळ करतो, पाठीवरून हात फिरवतोय, तोंडावरून हात फिरवतोय, जोडून खाऊ घालतोय, ते जनावर प्रेमळच होतं. त्याच्या लहान लेकराला पण जनावर मारत नाही, त्या माणसालाही मारणार नाही, त्याच्या घरच्यालाही मारणार नाही, बाहेरच्यालाही मारणार नाही. अतिशय गरीब आणि जनावर होतं, काळजी घेणारे जनावर पाहिले. मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की असे देवणी वळू जे आहेत ना, मोठे मोठे भीतीदायक वाटणारे, 700 किलो 800 किलोचे आमचे देवणी वळू, बऱ्याच जणाला बघितल्याबरोबर वाटते की हे किती भीतीदायक वळू आहे. पण त्या वळूला मी तुम्हाला सांगेन की त्याच्या खालून लेकरं जाणारे आहेत, त्याच्या पाठीवर बसणारे लेकरं आहेत.
आणि एखादं साधारण जनावर आहे त्याच्याजवळ तुम्ही मोठा माणूस पण जाऊ शकता. म्हणजे त्या जनावराचं तुम्ही संगोपन कसं केलं, त्याला कसं वाढवलं आहे, किती प्रेमाने वाढवलं आहे, त्याच्यावरती ते जनावराचे वर्तणूक वागणं हे बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. जनावरं माणसाची ओळख पण अतिशय चांगल्या पद्धतीने ठेवतात, त्यांना पण सवयी होतात, तो माणूस हवासा वाटतो. ज्यानं प्रेम लावलंय ते माणूस गेल्यानंतर जनावर लांब असलं तरी येतं, जवळ असलं तर त्याला जवळ येऊन येणार, त्याच्या अंगाला चाटणार, त्याला जिव्हाळा लावणार. म्हणजे ज्यानं प्रेम देतो, जिव्हाळा देतो, त्याला जनावर पण तेवढंच लळा लावतं आणि जिव्हाळा देतो. आणि जनावरांना सवयी पण त्या पद्धतीनं होत असतात. मला एक छोटं उदाहरण माझं मुद्दाम त्याच्यातलं सांगायचं होतं. मी जनावराचं दूध काढायचं, सगळ्यात गाई असेल, मार्की गाय होती आमची, म्हैस होती, सगळ्यांचं दूध मी 3-4 जनावराचं, आपल्या देशी जनावराचं दूध काढायचं. 5वी पासून 10वीपर्यंत काढत होतो. 10वीची परीक्षा झाली आणि मी मामाच्या गावाला गेलो. 1-2-3 कधी जात नव्हतो, गेलो 2-3 दिवसासाठी म्हणून 4-8 दिवस राहण्याच्या वेतन असेल. पण गेल्यानंतर 2 दिवस ज्या म्हशीचं मी दूध काढत होतो 5 वर्ष, ती म्हैस दूधच दिली नाही. दूध दुसऱ्या माणसाला कोणालाही काढू दिलं नाही. गडी जो चारा पाणी करायचा त्यालाही काढू दिले नाही. अक्षरशः गड्याला त्यावेळेला फोन नव्हता, तिकीट काढून त्या गावाला यावं लागलं आणि मला घेऊन वापस आला त्या म्हशीचं दूध काढण्यासाठी. म्हणजे जनावर किती सवय झालेलं असू शकतं, जनावरसुद्धा माणसाला तेवढंच प्रेम, जिव्हाळा आणि या सगळ्या आठवणी त्याला असतात, सगळ्या गोष्टी त्याला ह्या कळत असतात. आणि म्हणून हा एक त्याच्या याचा भाग आहे. आणि जनावरांना भीती आहे. मी पाहिलेलं आहे, एखाद्या जनावराने जर साप पाहिला ना, माझ्याकडे एकदा एक पेशंट आला होता, त्या जनावराची सायकोलॉजीच बिघडलेली होती. म्हणजे आपल्याला वाटतं की आपल्यालाच मानसिकता आहे, जनावराला मानसिकता नाही. जनावराला पण खूप मानसिकता आहे. त्याला एखाद्याने मारझोड केली तर ते पण लक्षात राहते, एखाद्याने त्याच्या मनाच्या विरुद्ध वागलं तर ते पण लक्षात राहते. एकदा एका जनावराने साप पाहिला, साप चावलाच नव्हता त्याला, पण ते जनावर त्या जागेवर कायम जात होतं आणि तिथं जाऊन बघून यायचं साप आहे का नाही. पुन्हा वापस जायचं, तो गोरा पळत जायचा, पुन्हा जाऊन बघून यायचं तिथं साप आहे का नाही. म्हणजे त्याच्या मनात भीती बसली की त्या जागेवरती आता साप आहे. तर अशा अनेक गोष्टी जनावरांच्या मी पाहिलेल्या आहेत. दवाखान्यात ती उपचार करताना बऱ्याच वेळा कसं त्यांचं प्रेम असतं एकमेकाचं, जनावरचा लळा कसा असतो. एक बैलजोडी असेल तर त्या बैलजोडीचा सुद्धा लगाव असतो. आता कुणाचा कमी जास्त असेल, 2 मित्राचा ज्या कमी जास्त जसा लगाव असतो तसा ते बैल सुद्धा मित्र असतात. गाय वासराचा लगाव असतो, एका गोठ्यातल्या जनावराचा लगाव असतो. ही त्यांच्यात सुद्धा एक भावना वेगवेगळ्या असतात. दवाखान्यात काही वेळा असे पेशंट आले. एकदा एक वासरू आलं, चांगलं आजारी पडलेलं होतं, मी दुरुस्त केलं आणि दुरुस्त केल्यावर ते मालक न्यायलाच तयार नव्हता. साहेब दुरुस्त झालं म्हणाले, तुम्ही पण खातच नाही आहे. मी म्हणलेला घरी घेऊन जा, आईजवळ घेऊन जा, त्याच्या हे खायला सुरू करेल. नाही खाल्लं तर मला तिथून फोन करायचा. आणि अक्षरशः ते जनावर घरी नेलं वासरू की खाल्लं. बैलजोडीतले मी असे बैलजोडी पाहिले की दोघातला एक बैल जायला पण तयार होत नाही कधी एकट्याला घेऊन, त्याच्यासाठी दुसऱ्या बैलाला घेऊन जावं लागतं त्याच्याकडे. किंवा एकट्याला दुसरीकडे जर नेलं ना, किंवा एक बैल जर विकला ना जोडीतला, तर काही बैल आहेत की 4-4 दिवस चारा पण खातात. म्हणजे विचार करा की माणसाला जशा सगळ्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या भावना आहेत, संवेदना दिलेल्या आहेत परमेश्वरानं, तशा जनावराला आहेत. फक्त जनावर आमचं बोलून दाखवतो. जनावराला कान आहेत, जनावराला ऐकता येतं. मी तर म्हणेल की जनावराला फार लांबूनच ऐकता येतं. आपल्याला सुद्धा 3 कान आहेत, बाह्य कान, मध्य कान आणि मधला कान, आतील कान. त्यांचा बाहेरचा कान मोठा असते बघा, हलवते जनावर. आपणाला हलवता येत आणि कान हलवून तुम्ही बघा, माणूस दिसल्यानंतर टवकारते, दुरून आवाज आला तर असा कान करते, कारण ते आवाज बरोबर त्याला घेता येतं. हाय पिच, लो पिच साऊंड ऐकण्याची जनावरांची क्षमता जास्त आहे, माणसापेक्षाही जास्त आहे क्षमता त्याची ऐकण्याची. हां, श्रवण करून ॲनालिसिस त्याला काही करता येणार नाही, पण आवाज जरूर ओळखता येतो, लांबचाही आवाज ओळखता येतो. डोळ्याच्या बाबतीत म्हणाल तर दृष्टी त्यांनाही आहे, आपल्यालाही आहे. पण मी एक सांगेल की त्यांचे डोळे समोर आहेत, म्हणून माणसाचे डोळे समोर आहेत म्हणून आपण समोर पाहतो. आणि आपण एखाद्या ऑब्जेक्टला जर पाहिलं ना, तर आपण आपल्या नजरेत दोन्ही डोळे एकाच ठिकाणी जात असतात, एकच गोष्ट पाहतात दोन्ही डोळे समोर असल्यानंतर. जनावर फार वैशिष्ट्यपूर्ण आहे, डोळे साईडला आहे. माणसाचं दृष्टी ही फक्त 180 मध्ये असते. आता मी इकडे मागं शिंदेशांकडे बघत नाही आहे, इथून मला पुढलंच दिसतंय, पण जनावराचे डोळे असे साईडला आहेत आणि जनावर 360च्या नजरेत बघतं बघा. परमेश्वरानं खूप मोठी दिली की मागून कोणी हल्ला केला तरी त्याला लवकर कळतं, म्हणून जनावराच्या मागून कोणी जर येत असेल तर त्याला लवकर कळतं. तर 360च्या नजर आहे त्याला, आणि त्याच्यामुळे ते आपल्यापेक्षा जास्त विस्तीर्ण नजर आहे, जास्त अंतरावर बघतात. दुसरी महत्त्वाची, कधी जनावर बॅटरी लावलेलं पाहिले का? नाही ना. आपल्याला बॅटरी लागते रात्री, जनावर बॅटरी लागत नाही.
जनावर रात्रीची दृष्टी जी आहे ना आपल्यापेक्षा चांगली आहे जनावरांची दृष्टी. जनावरांना रंग कळतात का, तर माणसा एवढं रंगज्ञान नाही, पण रंग कळतात. त्याला भडक रंग आवडत नाही आहेत त्याला पण निळा हिरवा रंग कळतो, पण फार ॲनालिसिस करता येत नाही, फार रंगाचे फार ज्ञान. शेवटचा महत्त्वाचा फरक डोळ्याच्या बाबतीत आहे. आपल्याला त्याची बारीक दृष्टी कमी आहे, दूरदृष्टी चांगली आहे, बाहेरच्या गोष्टी खूप मोठ्या मोठ्या बघता येतात, पण जवळची दृष्टी कमी आहे. त्याला पुस्तक वाचणे वगैरे या दृष्टीने तिचे डोळे तयार झालेले आहेत. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर जनावर आणि माणसामध्ये अनेक गोष्टी साधर्म्य आहेत. संप्रेरक जे माणसात तयार होतात तर ती सगळी जनावरात तयार होतात. आणि जनावराच्या विशेषतः गाई म्हशीच्या काशीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर सर्वच मादी जे आहेत प्राणी त्यांच्यामध्ये दूध तयार केलं जातं त्यांच्या लेकरासाठी, बाळासाठी, सरासाठी. पण विशेषतः गाई म्हशीमध्ये आपण बघितलं की त्यांच्या वासराला पुरून उरणारं दूध हे तयार करू शकतो. आताचा रेकॉर्ड 113 लिटर दूध देणाऱ्या गाईचं देश जगात. म्हणजे एवढं दूध देणारे आज भारतामध्ये कितीतरी गाई आहेत 50-60 लिटर देणाऱ्या दूध. सरासरी 42 लिटर दूध एका फार्मवरती मी बघितलं जिथं 60 लिटर आहे, 55 लिटर दूध असते आपल्या महाराष्ट्रात. ते एवढं दूध देणाऱ्या ह्या मशीन आहेत. आणि विशेष तुम्हाला सांगतो की कासेमध्ये जवळपास 600 कोटी म्हणजे जगाची लोकसंख्या 7 अब्ज म्हणजे 700 कोटी आहे. एवढ्या पेशी एका गाईच्या कासेत आहे. आणि या गाईच्या कासेतल्या एवढ्या पेशी हे दूध तयार करत असतात. 500 लिटर दूध ज्या वेळेला शरीरातलं फिरतं ना शरीरातलं त्यावेळेला 1 लिटर दूध तयार, एवढं रक्त विसरण झाल्यानं. आणि म्हणून रक्ताचा वेग पहा कासेकडे जाणारा आणि येणारा आणि दूध होण्याची क्रिया जी आहे. रक्त विसरणामध्ये काही फरक नाही, त्यांचं रक्त आपलं रक्त जवळपास सारखंच आहे. रक्ताच्या ज्या गोष्टी आहेत त्यांनाही हृदय 4 कप्प्याचे आपल्यालाही आहे, धमनी आहे, शिरा आहेत, सारखाच आहे सगळं. फक्त त्यांचा रक्तप्रवाह काही भागाकडे जास्त आहे, आपला थोडा मेंदूकडे जास्त आहे, त्यांच्या पोटाकडे जास्त होतो गाई म्हशीच्या बाबतीत. फार बाकी कुठल्याही गोष्टीत रक्त विसरणाच्या बाबतीत फरक नाही. आणि शरीरामध्ये गाई म्हशीच्या थोडं रक्त आपल्यापेक्षा एक साधारणतः त्यांचा 8% आहे, आपलंही 8%च्या आसपास आहे. थोडं रक्ताचं जे प्रमाण आहे, आज आपण 70 किलोचा मी असेल तर माझ्या शरीरामध्ये साधारणतः 5 लिटर रक्त आहे. गाईच्या शरीरामध्ये 35 लिटर, साधारणतः 400-450 किलोच्या गाईच्या शरीरामध्ये 35 लिटरपर्यंत रक्त आहे. रक्तगटाच्या बाबतीत म्हणाल तर गाई म्हशीमधले रक्तगट हे भिन्न आहेत. जरी असले ना खूप जरी असले भिन्न तरी ते मिळते जुळते आहेत. माणसाचे 4 रक्तगट फार विशिष्ट रक्तगट आहेत. आणि म्हणून रक्त संक्रमण करताना आपण ते रक्तगट तपासून रक्त करतो. आता आम्ही मोठ्या प्रमाणावर आमच्या महाविद्यालयामध्ये रक्त संक्रमणावरती संशोधन केले. जनावरांमध्ये सहजतेनं या एका जनावराचं दुसऱ्या जनावराला आम्हाला रक्त आम्ही लगेच देऊ शकतो. पहिले रक्त देताना कुठलीही अडचण नाही, कुठलीही तपासणीची गरज नाही. आणि ते रक्त स्वीकारलं जातं. म्हणजे रक्त स्वीकारण्याची आणि देण्याची ही दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या जनावरांच्या बाबतीत हा रक्ताच्या बाबतीतचा फरक आहे. तर एकंदरीत रचनेच्या बाबतीतचा जो जनावरांच्या शरीर रचना आहे एक मुद्दा मी एक मांडण्याचा प्रयत्न केला की आपण जनावर नेहमी आपल्या मनामध्ये एक कुतूहल असतं की जनावरांत आणि आपल्यात काय फरक आहे तो या ठिकाणी मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ज्या काही ठळक गोष्टी मला आपल्यासमोर थोड्या शॉर्टमध्ये मला मांडायचं. आता मला वाटतं 6:50 झालेले आहेत. इथे 15 मिनिटाचा वेळ आहे मला कदम सर. तर मला ज्या गोष्टी मांडायच्या त्याच्यामध्ये आताचा एक प्रश्न आला की एक साधारणतः जनावरांच्या जाती आहेत. त्या जनावरांच्या 230 जाती देशामध्ये आपल्याकडे शोधलेल्या आहेत. आणि या गाईच्या देशी गाईच्या 53 जाती आहेत देशामध्ये. ह्या 53 जाती कशावरून निर्माण झालेल्या आहेत तर कुणाचं रंग रूप, कुठली काळी आहे, कुठली पांढरी आहे, जशी देवणी पांढरी आहे, लाल कंधारी लाल आहे, अशा गाईच्या जाती आहेत. त्यांचा शिंग वेगळे आहेत, रंग वेगळे आहेत. अशा सगळ्या रचनेवरून ह्या गाईच्या जाती निर्माण झालेल्या आहेत देशामधल्या देशी गोवंश. दुसरा आहे तो विदेशी गोवंश आहे. 50 वर्षापूर्वी कृत्रिम रेतनासाठी आपण विदेशी गोवंश या ठिकाणी आणला. कारण देशाचं दूध उत्पादन जेव्हा देश स्वतंत्र झाला त्यावेळेला 20 दशलक्ष टन होतं आणि आज ते 240 दशलक्ष टन झालं आहे. आज देशाची लोकसंख्या 140 कोटीहून अधिक झालेली असणार आहे. देशाचं जे म्हणजे दुधाचं सेवन प्रति व्यक्ती जी उपलब्धता आहे ती आज खूप मोठ्या प्रमाणावर वाढली. आणि ही धवल क्रांती झाली ती निश्चितच अधिक दूध देणाऱ्या जनावरांचा आपण संकर केला आणि अधिक दूध आपल्याला मिळालं म्हणून झालं. अलीकडल्या काळात आपण सर्वजण या बाबतीत नेहमी चर्चा करतो देशी गोवंश विदेशी गोवंश काय याच्या बाबतीत आपल्या मनामध्ये अनेक संभ्रम आणि प्रश्न आहेत.
म्हणून जाणीवपूर्वक हा विषय आपण ज्येष्ठ आहेत म्हणून मांडण्याचा प्रयत्न करतो. आपण संस्कृती, धर्म, देश या सगळ्या गोष्टी निश्चित मोठ्या आहेत. या दृष्टिकोनातून आपल्या देशी जनावरांच्या बद्दल आपल्याला आस्था आहे, असणे गरजेचं आहे. परंतु आज जर एकंदरीत आपले सगळे देशी गोवंश कशासाठी तयार झाले ते आपल्याला माहीत जर पाहिजे असेल तर आपले जे देशी गोवंश आहेत ते बैलासाठी तयार झाले. आपल्या देशामध्ये आपण सगळी शेती ही बैलावरती करत होतो आणि आपल्या सगळ्या देशी गोवंशाच्या जाती ज्या आहेत ना, गीर साहिवाल सारख्या, लाल सिंधी अशा 3-4 जाती जर सोडल्या तर बाकी सगळ्या जाती हे वळू म्हणजे गोरे तयार करण्यासाठी, बैल तयार करण्यासाठी झाले. शेतकामाला आम्हाला बैल लागणार आहे, बैल पाहिजे म्हणून हे आपल्या जातीचं काम झालेलं आहे. निसर्गानंच हे निर्माण केलेलं आहे. बघा, या देशामध्ये जे काही जनावरांची उत्पत्ती असेल, माणूस असेल, त्या वातावरणाप्रमाणे तिथल्या गरजेप्रमाणे घडत असतो आणि तयार होत असतो. हे निसर्ग आहे, त्याला आपण परमेश्वर म्हणतो. त्याच्याप्रमाणे ही उत्पत्ती झालेली आहे. आज ह्या जनावरांची आजची जर गरज पाहिली, झाले काय चित्र आपल्या देशाचं? आज आपल्या देशामध्ये शेतीमध्ये काम करायला माणसं तयार नाही आहेत आणि माणसं तयार नाही आहेत, श्रम करायला तयार नाही आहेत. मनुष्यबळ शेतीसाठी कमी आहे. लोकसंख्या भले 145 कोटी झाली पण शेतीत काम करायला तयार नाही. म्हणून आपण यांत्रिकीकरण आणलं. ही काळाची गरज म्हणून आली, काळाची गरज म्हणून आलंय. म्हणून बैलाची गरज संपत चालली आहे, बैलाची गरज संपत चालली आहे. आज गेल्याच जी पशुगणना झाली त्याच्यामध्ये देशामध्ये 36% पशु म्हणजे बैलाची संख्या कमी झाली. महाराष्ट्रामध्ये सुद्धा 80 लाख बैल होते 2012ला, ते 2019ला 36 लाखापर्यंत आले. म्हणजे इतकी बैलांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली. त्या मानाने मराठवाडा आणि विदर्भ अजून बरा आहे, पण पश्चिम महाराष्ट्रात बैल अत्यंत दुर्मिळ झालेली आहेत. आणि आता बैल आहेत ते फार थोड्या लोकांकडे आहेत. बैल सांभाळणे या शेतकऱ्याला अवघड झालेलं आहे. ही परिस्थिती निर्माण झाली आहे, म्हणून बैलांची संख्या कमी झाली. आपल्याला जर आपला देशी गोवंश वाचवायचा असेल खऱ्या अर्थाने, नुसता जय जयकार करून चालत नाही किंवा म्हणून चालत नाही, आमचं जनावर आहे आम्हाला हे करायचं आहे, तर त्याच्यासाठी प्रत्येकाला प्रयत्न करावे लागतील. देशी गोवंशाचं दूध वाढवावं लागतं. आम्ही भूषणाने व्हॉट्सअपवर मेसेज सर्क्युलेट करतो, आमची गीर ब्राझीलला गेली आणि ब्राझीलमध्ये ही गीर 80-85 लिटरपर्यंत गेली. 60-65 नाही, आता 80-85 पर्यंत गेली. ती गिरलँड म्हणून झाली. संकर काही ठिकाणी झाला, काही ठिकाणी गीरला सुद्धा सुधारणा केल्या. पण गीर सुधारणा करून 40-45 लिटर दूध देणारी गीर आमच्या देशातली 10-12 लिटरची 40-45 लिटरला नेली. त्यांनी परिश्रमाने नेली. त्या देशातल्या शेतकऱ्यांचे परिश्रम आहे, तिथल्या शास्त्रज्ञाचे परिश्रम आहे. आणि आम्ही नुसतंच गीर आमची मोठी बाहेर जाऊन मोठी झाली असं म्हणून नाही चालणार. आम्हाला जर करायचं असेल तर आम्हाला या जनावरांचं दूध उत्पादन वाढवावं लागेल, तर शेतकऱ्याला परवडणारी गाय तयार होईल आणि शेतकऱ्याच्या दारात गाय नाही तर आम्ही किती म्हणू ना, देशी गाय राहिली पाहिजे, देशी गाय राहिली पाहिजे, देशी गाय सांभाळा. शेतकऱ्याला परवडलं पाहिजे, त्या बिचाराला खाऊ घालता आलं पाहिजे ना. त्याच्या स्वतःच्या खाण्याची भ्रांत आहे, तिथं त्या जनावराला खाऊ घालून त्याला दूध मिळालं पाहिजे, त्याला काही उत्पन्न मिळालं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी चांगली पैदास करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावे लागणार आहेत. दुसरा प्रश्न येतो की आम्ही आमचं चांगलं म्हणताना लोकांना वाईट असं बऱ्याच वेळा केलं जातं. आताच आपण टी व्हीवरती बातम्या ऐकल्या असतील, एका ग्रस्तानी ती जर्सी गाय ही डुकरापासनं आणि काय गाढवापासनं तयार झालेली आहे. आम्ही लोकांना वाईट म्हणायचं किंवा दुसऱ्याला वाईट म्हणायचं आणि आम्ही चांगल्या तसं सिद्ध होत नसतं. आम्हाला आपल्याला चांगलं सिद्ध केलं पाहिजे. मी जे म्हणतोय, आमच्या गायीचं दूध मोठं करून जास्त वाढून आम्हाला म्हणायचं की आमची गीर गाय त्या गायीपेक्षा चांगली आहे. मी तुम्हाला सांगतो, जर्सी गाय सुद्धा गायच आहे. अहो, चिनी माणूस चपट्या नाकाचा आहे, मला नाक आहे म्हणून मी माणूस आहे, तू माणूस नाही का? आमच्याच देशातला अरुणाचलचा माणूस चपट्या नाकाचा आहे, नेपाळचा माणूस हिंदू आहे पण चपट्या नाकाचा आहे म्हणून तो माणूस नाही का? आफ्रिकेतला माणूस 8 फुटाचा आहे म्हणून तो माणूस नाही का? निग्रो आहे, नाक हे आहे, मोठा आहे. अमेरिकेतला माणूस गोरा आहे. जगामध्ये माणूस आहे, माणूस तो माणूस आहे. त्या प्रकृतीमानाप्रमाणे, वातावरणाप्रमाणे ही माणसाची असो, जनावराची असो, वनस्पतीची असो, प्राण्याची असो जडणघडण झालेली आहे. म्हणून हे सत्य स्वीकारलं पाहिजे. तेही माणसं आहे, तसं तीही जर्सी ही गायच आहे. माता म्हणायचं का नाही म्हणायचं तर जास्तीच्या भावनेचा प्रश्न आहे, परंतु ती पण गाय आहे आणि ही पण गाय आहे हे मी अत्यंत या प्लॅटफॉर्मवरून आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. कारण असा संकर कुठंच होत नाही गाढवाचा. आणि त्यांचं म्हणणं आहे की त्या डुकराला दूध जास्त पिले असतात म्हणून हिनं दूध जास्त देते, तेवढं दूध कधी डुकरालाही राहतं. असे काहीतरी गैरसमज पसरणाऱ्या गोष्टी असतात. मला वाटतं की या दूध हे महत्त्वाचं आहे आणि दूध ते गाईचं असो, संकरित गाईचं असो की देशी गाईचं असो. मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की दूध हे दूधच आहे.
मध्यंतरी आपल्या मनामध्ये लोकांनी शंका केल्या A2 A1 मिल हे मार्केटिंगचा फंडा होता. हा विक्री करणाऱ्या यंत्रणा फंडा वेगवेगळा राबवत असतात. तो मार्केटिंगचा फंडा होता. मी तर क्लिअर सांगू इच्छितो, याच्यावरती देशाने सुद्धा धोरण जाहीर केलं. आपल्या देशाने याच काळामध्ये 4 वर्षापूर्वी आपल्याच राष्ट्रीय संस्थेने हा कुठलाही भेद आपल्याकडे नाही आहे. A1 A2 मध्ये काहीही फरक नाही, कुठं सिद्ध झालेलं नाही आहे. शास्त्रज्ञ संशोधन करताना एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी कुठे असते तिला मान्यता मिळालेली नाही आहे. आणि A1 A2 दूध आहे. आणि मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की शेळीचं दूध 100% A2 दूध आहे. 100%. म्हशीचं दूध 100% A2 आहे. गाईचं दूध A2 आहे आपल्या देशी. विदेशी गाईमध्ये संकर झाल्यामुळे आपल्या गाईचं दूध, आपल्या गाईचा 50% वाटा आहे. त्याच्यामुळे आपल्या त्या गाईचंही दूध A2 आहे. त्याच्यामुळे A2 A1च्या भानगडीत आपण पडण्याची गरज नाही. नंबर 2, त्या गाईचं दूध खराब असतं, विषारी असतं, अजिबात नाही. दूध हे दूध आहे. दूध जे दूध आहे ते दूध ती लेकरासाठी म्हणजे तिच्या वासरासाठीच तयार करते. आपण आपली गाय दूध वासरासाठीच तयार करते. फक्त दुधाचं प्रमाण हे वेगवेगळं असू शकतं. मी तुम्हाला सांगतो की आपल्या देशी गाईचं दूध आणि जर्सी गाईच्या दुधातलं फॅट तेवढंच आहे. तुम्ही दुधीची क्वालिटी बघा सारखीच आहे. फक्त संकरित गाईमध्ये होल्स्टेन फ्रीजन काळी बांडी गाय आहे ना, तिचं दुधातलं फॅट कमी असतं, 3.5% असतं. आपल्या गाईचं 5-5.5% आहे. जर्सी गाईचं सुद्धा 5% फॅट आहे आणि होल्स्टेन फ्रीजनचं 3.5% आहे. म्हणून दूध पातळ असलं की टेस्ट कमी लागते, दूध घट्ट असलं की चांगलं चवदार लागते. म्हशीचं दूध आपल्या सगळ्याला चवदार लागते. कारण म्हशीच्या दुधामध्ये 7.5, 7, 8, 9 काय 11% फॅट असलेल्या आपल्या पंढरपुरी म्हशी आहेत, आपल्या लोकल म्हशी आहेत. मग ह्या ज्या बाबी आहेत म्हणून की दूध हे सर्वोत्तम अन्न आहे. कुठलेही आपण या भेदाभेदात जाण्याची अजिबात गरज नाही. दुसरी गोष्ट, लोक वेगन नॉन वेगन फूड असा एक जमाना आला, काही ॲडव्हर्टाइजमेंट करणारे, दुधातून कॅन्सर होतो, दुधात नाही होतो, हे धांदा चुकीचा प्रचार आणि प्रसार आहे. दूध हे पूर्णान्न आहे. दुधामध्ये अत्यंत सगळे चांगले घटक आहेत आणि म्हणून दुधा एवढं पूर्णान्न असलेलं कुठलंच नाही आहे. म्हणून दुधाकडे दुसरी दृष्टीत बघण्याचं कारण नाही. दुसरी गोष्ट म्हणते की म्हणजे इंडिया विष पितो म्हणे, दूध सगळं विष आहे. आता अजिबात नाही. आताही सगळ्या दुधांचे सर्वे केलेले आहेत, दुधाचे ॲनालिसिस केलेले आहेत. मी सांगतो की 5% दुधापेक्षा जास्त दुधामध्ये अडल्ट्रेशन किंवा भेसळ नाही आहे. आणि त्याच्यात भेसळ असली ती मुख्य पाण्याची भेसळ आहे. आपल्या लोकांना पाणी टाकल्याशिवाय करमत नाही, तर ती भेसळ जास्त आहे. बाकी भेसळ त्याच्यामध्ये नाही आहे. दुसरी गोष्ट, अजून लोकांच्या मनात नेहमी शंका असते की जनावराला इंजेक्शन देऊन करतात, मग ते इंजेक्शन दुधात येतं का? ऑक्सिटोसिन. आता आपल्या देशामध्ये त्याच्यावरती बॅन आलेला आहे. ऑक्सिटोसिन आता सहज कुणाला उपलब्ध नाही. आमच्यासारख्या डॉक्टरने प्रिस्क्रिप्शन दिलं तर अवघडतेने मिळतंय. आता सहज गवळीला लोकांना मिळत नाही. आणि मिळालं तरी मी तुम्हाला एक सांगतो की त्या इंजेक्शनचा परिणाम 7 मिनिटं असतो. ऑक्सिटोसिन हे संप्रेरक सर्व प्राणीमात्रामध्ये दूध स्त्रवण्यासाठी तयार होत असतं, मेंदूतून स्त्रवत असते आणि ते कासेवरती परिणाम करते आणि पाना फुटत असते. आणि पाना फुटल्यावर 7च मिनिटं त्याचा परिणाम राहतो. 7 मिनिटानंतर ना ते रक्तात राहते ना दुधात राहते. त्याच्यामुळे बाहेरून इंजेक्शन जरी दिलं तरी त्याचा कुठं दुधात परिणाम होत नाही. या दृष्टिकोनातून दुधाकडं आपण बघावं. दुधाच्या बाबतीत जे काही अपप्रचार प्रसार होतोय त्याच्यासाठी मी विद्यापीठाच्या वतीनं दूध जनजागृती अभियान आजच्याही काळात घेतलंय. कारण हे आरोग्यदायी लहान मुलांना आहे, मधल्या वयात आहे, मोठ्या लोकांनाही आरोग्यदायी असं दूध आहे. दुसरं, अंड्याच्या बाबतीतही आम्ही नेहमी प्रचार प्रसार करत असताना एक सांगत असतो की अंड्याला व्हेज बनणारा मोठा वर्ग आता तयार झालेला आहे. अंडी, फलित अंडी आणि बिना फलनाची अंडी आहेत. आता नव्या पद्धतीने जे अंड्याचं उत्पादन होते ना, ते अन्नपदार्थ तयार झालेला आहे. त्या अंड्यात फलनच नसतं. जे नवे सगळ्या मोठ्या प्रमाणावर जे आज 90% बाजारामध्ये अंडी येतात, त्या अंड्यामध्ये फलन झालेलं नसतं. हे अंड पण जास्त काळ टिकतं आणि अंड्यामध्ये जीवच नसतो. म्हणजे हे अन्न म्हणून आहे. जसं गाईचं दूध आपण पितोय, तेही काही प्राणीमात्राला, वासराला पुरून उरलेलं दूध पितोय, तसंच या अंड्यामधलं जीव नसलेलं अंड आहे. त्याच्यामुळं आपण व्हेजिटेरियन म्हणून त्या अंड्याचा स्वीकार करू शकतो. ज्या अंड्यामध्ये जीव आहे, जिथं कोंबडा असतो कोंबडीबरोबर, तिथलं फलित अंड असतं. कोंबडा असतो, गावरान अंड म्हणतात ना लोक, ज्याला जास्त दर्दी असतात, तर तिथं फलित असण्याची शक्यता आहे, कारण त्यात कोंबडा असतो. जिथं कोंबडा नाही तिथं फलित अंड नाही. अंड सर्वात स्वस्त आणि मस्त प्रथिन आहे. जगातला असा एकमेव पदार्थ आहे की ज्याच्यात कुठं भेसळ कुणाला करता येत नाही. दुधात बाई घरची थोडं काही म्हशीचा कास जळून म्हणून पाणी टाकते. अंड्यात कुणालाच काही टाकायला येत नाही. अंडा एकमेव पदार्थ आहे. टरबुजामध्ये कुणी औषध सोडल, रंग सोडल, अजून कशात काय सोडायचं ते सोडेल. अंड्यामध्ये कुणालाच काही सोडायला येत नाही. आणि म्हणून जगातलं सर्वोत्तम बिना भेसळयुक्त, प्रथिनयुक्त आणि स्वस्तातलं मस्त प्रथिनं जर कोणतं असेल तर ते अंड्यातलं प्रथिन आहे.
आणि म्हणून अंड्याचं सेवन, दररोज एक अंड हे आरोग्यासाठी चांगलं आहे. कोविडपासून बरेच जण खात आहेत, म्हणून अंड्याला नॉनव्हेज या दृष्टिकोनातून बघण्याची गरज नाही. मग काही तर जैन समाज तर दुधालाही नॉनव्हेज म्हणतो, कारण जो प्राण्यापासून तयार होणारा पदार्थ आहे तो नॉनव्हेज आहे. खऱ्या अर्थाने दूध सुद्धा नॉनव्हेज आहे, ते वनस्पतीजन्य नाही, ते प्राणीजन्य आहे. म्हणून सरळ सरळ त्याचा अर्थ तसा होतो. तर त्या दृष्टिकोनातून हे एक महत्त्वाचा भाग आहे. आता एक सर्वात महत्त्वाचा, आपण शहरात राहणारे सर्वजण आहोत, तर रेबीज जनजागृती मोहीम सुद्धा मी माझ्या काळामध्ये अशी मोठी अभियानं मी राज्यभर राबवण्याचा प्रयत्न केला. जनजागरणाची मोफत, जसं सर प्रबोधनाचं काम या मार्फत पुस्तक लोकांपर्यंत पोहोचवण्याचं करतात, तसंच विना पैशाचं अभियान राबवण्याचा जो प्रयत्न होता तो रेबीज जनजागृती अभियान. जगातनं 2030ला रेबीज निर्मूलन करायचं आणि भारतातनं सुद्धा आपल्याला करायचं. यासाठी आपल्या सर्वांना एक चळवळ म्हणून करायची. सर्व शाळांतनं हे अभियान राबवलं गेलं पाहिजे. सर्व स्तरावर बरीचशी शिक्षक मंडळी आहे, संस्थाचालक मंडळी आहे. मला वाटतं की विद्यार्थ्यांचं प्रबोधन, समाजाचं प्रबोधन हे सर्वात मोठे शस्त्र आहे. रेबीजवरती आज खूप मोठी, आपणाला लुईस पाश्चरचं नाव ऐकलंय. आज अत्यंत दर्जेदार लसी उपलब्ध आहेत. लस देऊन आपण हा रेबीज रोग टाळू शकतो. या रेबीज रोगामुळे दरवर्षी जगामध्ये 55,000 लोक मरतात. भारत हा सगळ्यात अग्रेसर आहे त्याच्यामध्ये. आपल्या देशामध्ये 20 ते 24,000 लोक दरवर्षी मरतात. 20 ते 24,000. उदगीरमध्ये परवाला एक पेपरला बातमी आली होती, रोज 16 लोकांना कुत्रा चावतो. उदगीरमध्ये 16 लोकांना दवाखान्यामध्ये उपचाराला रेबीजची लस देण्यासाठी आणलं जातं. विचार करा किती मोठ्या प्रमाणावर आहे. शाळेतले शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांचं चांगलं प्रबोधन करू शकतात. हे मोकाट कुत्रे एक मोठी समस्या आपल्यासाठी निर्माण झाली. मोकाट कुत्र्यामुळं यांचं लसीकरण होत नाही, संख्या वाढत चाललेली आहे प्राणी क्रूरता कायद्यामुळं, आणि यांचं निर्बीजीकरण. खरं तर नगरपालिकेवरती याची जिम्मेदारी असते की यांचं निर्बीजीकरण करणं आणि यांचं लसीकरण करणं, हे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. याच्यासाठी आपल्या सगळ्यांना पुढाकार घ्यावा लागणार आहे. याला कसं करता येईल आणि या अभियानाला पुढे कसं नेता येईल, जेणेकरून शहरातल्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण, म्हणजे त्याला ॲनिमल बर्थ कंट्रोल, त्यांचं फॅमिली प्लॅनिंग, म्हणजे पिले वाढले नाही पाहिजे. पिले आपल्याला कुत्रे मारायचे नाही, पण आहेत ते जगतील तोपर्यंत जगतील, नवी निर्माण नाही झाले पाहिजे. त्यांचं फॅमिली प्लॅनिंग झालं पाहिजे आणि त्यांचं लसीकरण झालं पाहिजे. ही चळवळ मोठ्या प्रमाणावर घेण्याची गरज आहे. आणि दुसरं आहे की आपल्या मुलांचं प्रबोधन करण्याची गरज आहे. रस्त्याने चालताना कसं चाललं पाहिजे हे सर्वात महत्त्वाचं प्रबोधन आहे मुलांचं. शालेय मुलं, 15 वर्षाखालची मुलं, हे 40% कुत्रे चावण्याचं प्रमाण त्यांना आहे. आणि ते बिचारे सांगत पण नाहीत आई वडिलांना, बऱ्याच वेळा चोरून झाकून ठेवतात आणि बऱ्याच वेळा त्यांना रेबीजनं पूर्ण मृत्युमुखी पाहतात. घाबरून भीतीनं कुठं सांगत नाही, कुत्रं कसं काय चावलं, तू काय आगाऊपणा केला असतील, अशा भीतीनं. आणि म्हणून मुलांचे शाळेतनं जर प्रबोधन झालं की मुलं जात असताना ती त्यांच्या उंचीची असतात आणि ते खेळकर असतात. कुठंतरी ओरडत बागडत जाणार, उड्या मारणार, हातवारी करणार, खडा घेणार, खडा मारणार, काहीतरी कुत्री लागले म्हणलं की त्याच्या पळून जाणार किंवा त्याच्या मागे लागणार, ह्या गोष्टी केल्या नाही. कुत्रा हा प्राणी असा आहे ना, त्याला त्रास नाही दिला, त्याला मान सन्मान द्यायचा. प्रत्येकाला मान सन्मान पाहिजे, कुत्र्याला मान सन्मान. जास्त जागावर रागीट कुत्रा अंगावर यायचा प्रयत्न केला, जाग्यावर स्तब्ध उभा टाकायचा. त्याला वाटतं ह्यानं भिला, ह्यानं घाबरले, आता चावायची याला गरज नाही, ह्यानं शरण आलेलं आहे. लहान मुलांनी चालताना रस्त्याने नीट चाललं पाहिजे, खडे मारायचे नाहीत, दगडं मारायचे नाहीत, पळायचे नाही. एवढं जरी सांगितलं ना, मी तुम्हाला सांगतो की 90% कुत्रे चावणार नाही. अंगावर कुत्रं होऊन येत नाही. गडबड गोंधळायचं तर शांततेनं चालायचं, त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघायचं नाही. त्याला डोळ्यात डोळे घालून बघितलं की त्याला चॅलेंज केल्यासारखं वाटतं. त्यानं ते डोळ्यात डोळे घातलं की म्हणते ह्याला चावलं पाहिजे, हे आपल्या अंगावर येणार आहे, ह्याला म्हणून चावलं. मग या छोटी त्याची सायकॉलॉजी ओळखून जर आपण प्रबोधन केलं तर मला वाटतं की रेबीजबद्दलची चांगली होईल. आणि चावल्यानंतर, खरचटल्यानंतर, काही असो, त्याचा दात लागल्यानंतर 90% रेबीज टाळता येतो. खळखळ पाण्याने धुवायचं, 10 मिनटं नळाच्या खाली धुवायचं, घसघस घासून धुवायचं. आपण भांडे घासल्यासारखे कपडे घासायला जो ब्रश वापरतो तसं त्या जखमेला चांगलं घासून साबणाच्या पाण्याने, खळखळ पाण्याने जर धुलं, त्याचे लाळेचे जंतू निघून जातात. लाळेचे जंतू निघून जातात आणि लसीचा कोर्स लवकर सुरू करा. लस, उत्तम लसी उपलब्ध आहे. गाई म्हशीला सुद्धा जर पिसाळलेलं कुत्रं चावलं तर लोकांना विकायचं नाही, पाप करायचं नाही. बरेच जण शेतकरी आता काय आपल्याला पिसाळलेलं चावलं विकून टाकतो बाजारामध्ये, जे बिचाऱ्याच्या दुसऱ्याच्या घरात जाते, त्याचे लेकरं बाळं दूध पिते, त्यानं तोंडात हात घालते आणि त्याचा बळी जाते. हे एवढं मोठं पाप नाही. आपण जर पाप पुण्य मानणारे, आपण त्या धर्मातले आहोत, हिंदू धर्मातले, तर आपण पुण्य काम काय केलं पाहिजे, त्या जनावराला चावल्यानंतर त्याचं लसीकरणाचा कोर्स करूया. 100% आपण त्या जनावराला 5 डोसेस देऊन वाचू शकतो. आज ते डोसेस सुद्धा आमच्याकडं कमी याच्यामध्ये आहेत, मोफत पण आहेत.
लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणावर खात्याच्या मार्फत पण हातात घेतलेली आहे. त्याच्यामुळं लस ही माणसासाठी असो की जनावरांसाठी असो मोफत उपलब्ध आहे. आपल्यासारख्या लोकांनी हे प्रबोधन करण्याची गरज आहे. आणखी एक जाता जाता छोटी गोष्ट, रस्त्यावर चालणारी जनावरं आहेत. प्लास्टिक मुक्त अभियान आम्ही जिव्हाळा ग्रुपच्या वतीनं 2017-18 2-3 वर्ष आम्ही राबवलं. हे प्रत्येकाने राबवण्याची गरज आहे. याचा सगळ्यात पहिला बळी जर कोण आहे तर आमची ही मोठी जनावर आहे. आम्ही जर खरं धर्म, मी म्हणतो की सगळ्या धार्मिक विचाराच्या माणसांनी, खूप रोज व्हॉट्सअपवर एवढे धर्माचे प्रचार करणारे लोक आहेत, त्यांनी पहिली कॅरी बॅग सोडून दिली. म्हणजे त्यांना सर्वांना विनंती आहे की तेवढं जर काम केलं तर आपण आपल्या धर्माची गाय गोमाता आपण वाचवण्याचं मोठं काम करू, लोकांना उपदेश करण्यापेक्षा. तर पहिली गोष्ट आहे की ही कॅरी बॅग सगळ्यात मोठी धोकादायक आहे. आणि या कॅरी बॅगमध्ये आपण भात, उरलेलं अन्न, भाजीपाल्याच्या गोष्टी टाकतो आणि मग ती गाय कॅरी बॅग सीट खाते आणि पोटामध्ये 100 किलो 50 किलो कॅरी बॅग निघालेले आहेत आणि जनावरं मेलेली आहेत. कित्येक जनावरं मेले. या कॅरी बॅगचे प्लास्टिकमधनं येणारे घटक दुधातनं येत आहेत, दूध प्रदूषित होते, त्यांचं शेण खराब होतंय आणि गोमातेचा जीव जातोय. आणि म्हणून गोमाता वाचवायची असेल तर प्लास्टिक मुक्त उदगीर करण्यासाठी आपण प्रत्येकाने खंबीरपणे काम करावं आणि आपल्या गायींना वाचवण्याचं आपण काम करावं असं मी या ठिकाणी सांगतो. जसं माणसामध्ये लसीकरणाचे कार्यक्रम आहेत तसे जनावरांमध्ये सुद्धा आता आमचे कपाळे साहेब आलेत, आमचे इथं मंडळी आहेत, पाटील साहेब आहेत, आमच्या देवणी तालुक्यात दवाखाना चालू आहे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आमच्याकडे सुद्धा लसी उपलब्ध आहेत. जसे आपल्या माणसातनं पोलिओचं निर्मूलन झालं, देवीचं निर्मूलन झालं, जनावरात सुद्धा आम्ही गुळकांड्या रोगाचं निर्मूलन केलं. आता लसी उपलब्ध आहे. लाळ्या खुरकूत रोग लस उपलब्ध आहे, वर्षात 2 वेळा दिली पाहिजे. गटसर्पाची लस उपलब्ध आहे. गटसर्पामध्ये घाटीला सूज येते, जनावर 24 तासात 12 तासात मरतं. फऱ्यावर सूज येते, जनावर आपले गोरे वासरं चांगले मरतात. त्याची लस उपलब्ध आहे, मोफत लस दवाखान्यात उपलब्ध आहे. ती लस दरवर्षी पावसाळ्यापूर्वी द्या. घटसर्पाची लस पावसाळ्यापूर्वी द्या. शेळ्या मेंढ्यासाठी PPRनं कितीतरी शेळ्या मरतात, शेळ्यातला प्लेग आहे, त्याची लस उपलब्ध आहे, ती देऊन घ्या. आणि आता लंपी नावाचा जो रोग येतो त्याच्याबद्दल माझी ओळख सांगितली. आजही लंपी रोग आपल्या देशात आहे, आपल्या राज्यात आहे. दररोज मी 10 ते 12 लोकांना महाराष्ट्रातल्या किमान मार्गदर्शन माझं सध्याला चालू आहे. सध्याला सगळ्यात मोठं जर मला कोण येत असतील तर लंपीचे आहेत. लंपी रोग फार घातक आहे. लंपी रोगाने जनावर खूप मारत आहेत आणि हा लंपी रोग टाळता येण्यासारखा आहे. पण लोक गतवर्षी कमी झाल्या केसेस मी यावर्षी लसीकरण करून घेतलेलं आहे. लस जर दिली असती तर लंपी रोग सुद्धा टाळता आला असता. आणि म्हणून लंपी रोगाची लस उपलब्ध आहे, लसी देऊन टाळू शकतो. आपल्या जनावराला, आपल्या गायीला मुक्त, गोचिडमुक्त ठेवलं पाहिजे. आपल्या एवढ्या अनमोल गायी आहेत, चांगलं खाऊ घालणार आणि त्या गायीला गोचिड चावतात आणि गोचिड रक्त पितात. एक गोचिड दररोज अर्धा मिली रक्त पितात. आणि जर गायीच्या अंगावर 500 गोचिड असतील ना, मानेवर, पोटावर, तर 1 पाव लिटर म्हणजे ग्लासभर रक्त पितात. इकडून खुराक आपण 27 रुपये 30 रुपये किलोची किंवा 40 रुपये किलोची पेंड द्यायची आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी रक्त प्यायचं. तर गोचिडमुक्त जनावर आणि गोचिडमुक्त गोठा असला पाहिजे. 90% गोचिड गोठ्यात असतात, 10% अंगावरती असतात. गोठ्यातले गोचिड मुक्त करणं गोठा खूप सोपं आहे. मी तुम्हाला साधा उपाय सांगतो, जो जैविक उपाय आहे. एक तर गोठा स्वच्छ राहायला पाहिजे, काडी कसपट राहू नये किंवा आडवे तिडवे लाकडे खिळपट हे राहू नये. स्वच्छ जर असेल तर तिथं जनावर त्या गोचिडाला लपायला जागा राहत नाही. दुसरी बाब आहे की त्या गोचिडाचा गोठा जाळून घेता येतो फ्लेमगनच्या साह्याने. जर ज्यावेळेला गोचिड जास्त झाले ना, अंगावर उपचार आम्ही करतो औषधाचा, तो करायचा जास्त नाही करत. गोठ्यातले गोचिड जाळून घ्या किंवा साधा गोठ्यामध्ये काडी कसपट टाकून जर जाळून घेतलं तर गोठ्यातले सगळे गोचिडाच्या मधल्या अवस्था ज्या आहेत त्या जळून खाक होतात. एक गोचिड 10,000 अंडी देतो आणि वातावरण चांगलं असेल तर 1 महिन्यात 5,000 गोचिड तयार करतो आणि ते जमिनीत तयार होत असतात. आणि म्हणून जमीन आणि गोठा हा गोचिडमुक्त झाला तर जनावर गोचिडमुक्त राहतात. गोठ्यात जर कोंबड्या राहिल्या, जनावरात गाईबरोबर, म्हशीबरोबर, शेळ्याबरोबर जर कोंबड्या राहिल्या ना, 5-10 कोंबड्या जर गोठ्यात राहिल्या तर त्या गोठ्यामध्ये गोचिडच होत नाही. नैसर्गिक कुठलंच औषध लावायची गरज नाही, काहीच गरज नाही. कोंबड्या बी जगतात, कोंबड्या अंडे बी देतात आणि गाईला आमच्या गाईचं रक्तही पिऊ देतात. असे साधे साधे उपाय आहेत जे बिनखर्चिक बिनपैशाचे उपाय आहेत आणि ज्याच्याबद्दल बिरादर सर माझा परिचय देताना बोलले मुक्त संचार गोठा तो आमच्याकडे झाला पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रात प्रत्येक घरी गोठा मुक्त संचार गोठा आहे. जनावरांच्या गळ्याला दावे बांधून ठेवण्याचा काळ गेलेला आहे. आम्हाला पहिला काळ आणायचा आहे पण सुधारित पद्धतीने आणायचा आहे, तो म्हणजे मुक्त संचार गोठ्याचा. गाईला मोकळं ठेवायचं, ती प्रसन्न राहिली पाहिजे, ती आनंददायी राहिली पाहिजे. तिलाही संगीत पण ऐका वाटते. मी तुम्हाला सांगायचं विसरलो, आपल्याला जसं संगीत चांगलं वाटते ना, गाईला पण प्रसन्न वाटते. आणि गोठे आहेत ज्या गोठ्यामध्ये चांगल्या मुक्त संचार गोठ्यामध्ये गाईला जर ठेवलं ना तर त्या गाई 16 तास बसून राहतात, रवंत करतात. 7-8 तास त्यातले 2-2 तास चरण्याला खाण्याला लागतात. 2च वेळा खायचे आणि दिवसभर पाणी प्यायचं जेव्हा वाटलं तेव्हा.
पाणी दिवसभर उपलब्ध, खाणं 2 वेळा, मोकळं जनावर, आणि त्याच्यामध्ये जर आपण एखादं संगीत हलकं लावून ठेवलं तर जनावरं प्रसन्न राहतात. आपल्याला जसा ताण येतो तसं जनावरालाही ताण येतो, त्यांना पण ताण येतो आणि ताणामुळे रोग आणि उत्पादनावर परिणाम होतो. आणि म्हणून तणावरहित जनावर ठेवण्यासाठी या सगळ्या बाबी आपण जर व्यवस्थापनामध्ये करू शकलो तर जनावरांचं आरोग्य पण आपल्याला चांगलं ठेवता येतं. आता नवा काळ पुढे येतोय, एवढं एक वाक्य सांगून मी माझ्या वाणीला विराम देतो. आता नवा काळ जो येतोय तो नव काळ यांत्रिकीकरणाचं येतोय. मनुष्यबळ कमी लागावं जनावराला अशा पद्धतीने आम्ही गोठ्याच्या रचना सांगतोय, जिथे की मनुष्य कमीच लागेल. 200 जनावरं सुद्धा 2 माणसं सांभाळली गेली पाहिजेत अशा पद्धतीची रचना आपल्याला करता येते. खूप माणसं लावावे, काम करावं, खूप बेजार व्हावं अशी गरज नाही. अशा आधुनिक गोठे आता नवनवीन येत आहेत आणि कमी मनुष्यबळामध्ये आपण एक उद्योग म्हणून या दृष्टीनं पुढे जाण्याचा हा काळ आलेला आहे. आणि याच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आता आमच्या क्षेत्रातही होतोय. आरोग्याच्या क्षेत्रात गाय माझावर आली का नाही, 200 गायी असल्या तरी तिच्यातनं ती कळेल कृत्रिम बुद्धिमत्तेच्या, आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्या साह्यानं कळेल. कुठली आजारी आहे आज, कुठलीनं कमी खाल्ली आहे, कुठलीचं दूध कमी झालेलं आहे, कुठली सुस्त बसलेली आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्यानं कळू शकतील आणि त्यातनं व्यवस्थापनामध्ये मोठ्या सुधारणा करून कमी खर्चामध्ये दूध उत्पादन करता येईल. काल ऑस्ट्रेलियामध्ये असणारे एक आमचे मित्र काल आमच्याशी चर्चा करायला भेटले होते. पण मी एक सांगू इच्छितो की आज आम्ही दुधाला भाव नाही म्हणून देशामध्ये म्हणत असतो. आज आमच्या दुधाची प्रोडक्शन कॉस्ट 30 ते 32 रुपये आहे आणि तीच न्यूझीलंड ऑस्ट्रेलियामध्ये 15 रुपये आहे. त्या तोही देश आहे, आपलाही देश आहे. त्यांनी जास्त दूध देणाऱ्या 40-42 लिटरच्या गायी केल्या, मनुष्यबळावरचा खर्च कमी केला, प्रोडक्शन कॉस्ट कमी केली आणि म्हणून त्यांचं जगात स्वस्त. आपल्याकडे दूध मागवायचं झालं तर आपल्यापेक्षा स्वस्त दूध त्यांचं येऊ शकतं. आणि म्हणून आम्हाला शेतकऱ्यांनी आणि आपल्या देशातल्या लोकांनी दूध उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी आम्हाला काम करावं लागणार आहे. प्रोडक्शन कॉस्टवरती काम करावं लागणार आहे. जसं जपान आणि चायनाने कमी खर्चामध्ये उत्पादनं केली म्हणून जगात ते आज त्यांची उत्पादनं गेली, ते कारण आहे. त्यानंतर आपला पण नंबर आहे. पण आपल्या इथं सुद्धा आपल्याला या क्षेत्रामध्ये जर आपण काम केलं तर निश्चितच याही क्षेत्रामध्ये उज्ज्वल असं भवितव्य आहे. आणि या क्षेत्रामध्ये आमच्या तरुणांना खूप मोठ्या रोजगाराच्या संधी भविष्यामध्ये उपलब्ध आहेत. खरं तर आज या उदगीर शहरातल्या सर्व, ज्याला मी क्रेई म्हणतो, अतिशय इंटेलेक्च्युअल क्लास असलेला ज्येष्ठ वर्ग आहे, सर्वांसाठी मार्गदर्शक वर्गासमोर मी माझ्या पुस्तकाच्या निमित्ताने आमच्या पशुसंवर्धनाशी निगडीत ही बाबी आणि पुस्तकात हे बहुतांशी चॅप्टर माझे आहेत ते घेत मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्यामार्फत मला वाटतं की उदगीर शहरात हजारो लोकांपर्यंत हा विचार आपण पुढे न्यावा अशी आपल्याला विनंती करतो, आवाहन करतो. आणि मला या ठिकाणी संयोजकांनी आपल्याशी संवाद साधण्यासाठी संधी दिली आमच्या मित्रांनी फार कमी वेळामध्ये. त्याबद्दल अनंत कदम सर, जाधव सर आणि त्यांच्या सर्वच टीमचे मी खूप आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. एखादा विषय एखाद्या व्यक्तीचा जेव्हा आस्थेचा चिंतनाचा असतो तेव्हा त्यांचा संवाद हा किती सहज आणि प्रभावीपणे होतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आजचे संवादक डॉक्टर अनिल भिलारे सर यांचा संवाद. सहानुभूती बरोबरच माणसाला अनुभूती असली पाहिजे. अनुभूतीतून अनुभवातून जेव्हा आपण एखादं काम करतो आणि ते काम प्रभावीपणे काम करत असताना, प्रामाणिकपणे काम करत असताना सरांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. खरं तर सुरुवातीला या पुस्तकाविषयी सरांनी भाष्य केलेलं होतं. 35,000 प्रती एखाद्या पुस्तकाचे निघणे एवढं सोपी गोष्ट नाही, साधी गोष्ट नाही. म्हणून हा ग्रंथ मराठीत अनुवादित झालेला आहे का नाही माहीत नाही सर, परंतु हा ग्रंथ मराठीत अनुवादित झालेला असेल तर निश्चितच जे शेतकऱ्यांचा जो चित्राभ आहे, ज्याला म्हणतो की आपण पाळीव प्राणी पाळणारे जे आहे त्याच्यासाठी चित्राभ हा शब्द आहे, त्यांच्यासाठी हा ग्रंथ निश्चितच एक उत्कृष्ट असा धर्मग्रंथ राहील शेतकऱ्यासाठी असं मला वाटते. इतकं उत्कृष्ट लेखन सरांनी केलेलं आहे आणि इंग्रजीमध्ये सरांनी लेखन केलेलं आहे, परंतु आपल्याला समजावं म्हणून सरांनी या ठिकाणी मराठीमध्ये भाष्य केलेलं आहे. त्याबद्दल मी सरांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. खरं तर प्रश्न कुठे फारसे सरांचं विवेचनच इतकं व्यवस्थित होतं पशु आणि प्राण्यामध्ये, कारण प्राणी सगळ्या पाळीव प्राणी आपल्या घरी आहेत, परंतु सरांनी जे